नमस्कार, मी वृषाली. आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपण बोलणार आहोत संघर्षातून निर्माण झालेली वाटचाल, सक्रिय समाजसेवेतून निर्माण झालेला विश्वास आणि त्याच बळावर राजकारणात सक्रिय असणारे समाधान दादा शिंदे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. तुमचे वडील मुंबईत डबेवाले ते गॅस सिलेंडरचं काम करायचे, आई घरकाम करायच्या आणि या सर्व हलाखीच्या परिस्थितीत देखील तुम्ही शिक्षण पूर्ण केलं. एकंदरीत तुमचा प्रवास काय होता? तुम्हाला आतून काय जाणवत होतं? खरं सांगायचं म्हणजे आई वडिलांचं माझं शिक्षण नाहीये, तर मग कष्ट करण्याशिवाय दुसरी काही भूमिका पण नव्हती. आणि त्यावेळेमध्ये मला 4 बहिणी, म्हणजे आईला आमच्या कुटुंबामध्ये आम्ही टोटल 7 मेंबर होतो. आई वडील आणि 4 बहिणींनी 5वा मी, म्हणजे 4 बहिणीनंतर मी झालो म्हणून माझं नाव समाधानच ठेवलं होतं. पण परमेश्वर कृपेने झालं काय, अनेक लोकांना वाटायचं की माझ्या वाट्याला खूप आनंद, खूप सुख भेटत असेल, पण खरं तर आई वडिलांचं कष्ट शेवटी काय, भांडी घासून आईने दिवस काढले, वडिलांनी हमाली केली. आणि त्या सगळ्या प्रसंगामध्ये एका बहिणीचं, मोठ्या बहिणीचं लग्न होत नाही तर दुसरीचं लग्नाची वेळ यायची, आणि ती वेळ येते आता पहिलीची डिलिव्हरीची वेळ यायची. ह्या प्रसंगामध्ये वडिलांचं आयुष्य बऱ्यापैकी भिशी उचलण्यामध्ये, ती भरण्यामध्ये, फंड उचला, म्हणजे ते ऍडजस्टमेंटमध्ये लाईफमध्ये गेलं. तरी पण मी एक सांगेल की माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी जे केलं ते म्हणजे गरिबीत मला जगवलं, हेच मोठं माझ्यासाठी उपकार आहेत. आणि त्या उपकारांची जाणीव ठेवून, कारण की बघा, संघर्ष करत असताना मनामध्ये अनेक प्रश्न येतात की आपण कुणासाठी स्वप्न बघायची, पण ती स्वप्न बघण्याची जी जिद्द मला नेहमी भेटायची ना, तर मी पूर्ण जग फिरून यायचो बाहेरून. पण ज्यावेळी मी घरात प्रवेश करायचो ना, तर माझ्या आई वडिलांकडे बघून मी मोटिवेट व्हायचो की यांच्याकडे काहीच नव्हतं, पण एवढं शिक्षण नसताना पण, बॅकग्राऊंड नसताना पण आम्हाला 4 मुलांचा संसार किंवा 5 मुलांचा संसार प्रॉपर लेवलला करणं, जिद्दीने त्यांना 2 टायमाचं जेवण घालणं खायला, आणि त्याचं लग्न, त्यातनं मी मोटिवेट व्हायचो की माझे आई वडील करू शकतात तर मी काय नाही करू शकत. ह्या जिद्दीने मी प्रवास सुरू केला. आणि 10वीला खरं सांगायचं म्हणजे 10वी पर्यंत शिक्षणाचं एवढं महत्व नव्हतं. खरं म्हणजे 54% पडले मला 10वीला. तर आई माझी म्हणली, आता बापाचं आयुष्य गेलं हमाली करण्यात, आता बापा मागे तुझा नंबर आहे. त्या दिवशी मला लागलं खरं म्हणजे की आपल्याला हमाल नाही म्हणायचं, आई वडिलांसाठी काहीतरी असं करायचं ज्या आई वडिलांना अभिमान झाला पाहिजे की 4 मुलींनंतर मुलाची वाट पाहिली आणि त्या मुलांनी आपल्याला काय दिवे लावलेले, की असं त्यावेळेची म्हणतात ना की हा मावशीचा दिवा आहे असं म्हणायचे. पण त्या दिव्याने नक्की खरेखुरे दिवे का लावले ही भूमिका माझ्या मनामध्ये त्यावेळी बसली. आणि 10वी पासून मी कष्ट करायला सुरुवात केली. 10वी पासून जे भेटेल ते काम करत करत फार हालाकीच्या परिस्थितीतून मी 10वी पासून ते ग्रॅज्युएशन पासून MBA पर्यंत, म्हणजे माझं 10वी हे स्वामी शामानंद शाळेमध्ये भटवाडीमध्येच झालं. आणि त्याआधी मी 5 नंबर बर्वेनगर शाळेमधला विद्यार्थी, जिकडे शिक्षण फ्री होतं, लक्ष द्यायला फारसं कोणी नव्हतं. कारण की माझ्या आई वडिलांना हे पण कळत नव्हतं की सरळ पुस्तक धरले की उलट धरले. फसवतो मी पण शकलो असतो, पण माझं त्यावेळी मला बघायला भेटलं की आपण जर कष्ट नाही केलं, आपण जर शिकलो नाही, तर खरोखर आपल्यावरती हमाल बनायची वेळ आहे. आणि मी वडिलांना घाम गाळताना पाहिलं होतं, पूर्ण आयुष्य त्यांचं कष्ट करताना किंवा सिलेंडर डिलिव्हरी करताना, डबे वाहताना मी पाहिलं होतं. आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे ही भावना मनात आल्यानंतर मग मी जिद्दीचा प्रवास चालू केला. आणि मला सांगायला पण नव्हतं 10वी नंतर करायचं काय नक्की. मग त्यावेळी मी सुरुवात केली की म्हणलं आपण सायन्समध्ये जायचं. माझी मोठी 4 नंबर बहीण आहे, ती आणि मी, आम्ही दोघं जास्त शिकलो खरं तर. आणि आमच्या दोघा भावांचं, बहिणीचं आणि माझं शिक्षण करण्यासाठी माझ्या 3 बहिणींना शिक्षण सोडावं लागलं, आई बरोबर हातभार द्यावा लागला. मग एक बहीण माझी 10वी 12वी शिकली, दुसरी माझी बहीण 10वी पर्यंत शिकली, तिसरी 12वी पर्यंत शिकली. आणि आमच्या दोघांना शिकायची जिद्द होती, तर आमच्या वडिलांना शिक्षण यावं म्हणून त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा त्याग करून, त्यावेळी त्यांनी आईच्या कामामध्ये हातभार लावून, शिफ्टमध्ये काम करून, कष्ट करून, रात्रंदिवस, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, सकाळचं घरकाम, सगळं हेल्प करून त्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. तर माझ्या एकूण संघर्षामध्ये ना माझ्या आई वडिलांचा जेवढा मोठा वाटा आहे, तर जेवढा माझ्या आई वडिलांचा वाटा आहे ना, तेवढाच माझ्या बहिणीचा देखील वाटा आहे, सगळ्यांचा, 4ही पण बहिणींचा. त्यांनी त्यांच्या परीने जेवढं करता येईल तेवढं माझ्यासाठी केलं. खूप सुखाचे दिवस नाही, पण कधी दुःखाची जाणीव होऊन नाही दिली त्यांनी. जर 4 भिंतींनी घर बनतं, तसं 4 बहिणींनी माझ्या बाजूला एक संरक्षण कवच बनलं होतं, ज्यातनं जिद्द करायची, म्हणजे जिद्दीने संघर्ष करायची हिंमत वाढली. तेव्हापासून आजपर्यंत मला कसली भीती वाटत नाही. जर माझ्या आई बाबांकडे काही नव्हतं तर मी एवढं निर्माण करू शकलो, किंवा त्यांनी एवढं निर्माण केलं, त्यांना पाहून मला असं वाटलं की यांच्याकडे काहीच नसून यांनी एवढं निर्माण केलंय,
तर मी काय काय निर्माण करू शकतो ही भावना माझ्या मनामध्ये आली. तिथून संघर्षाला सुरुवात झाली. आणि नंतर मग माझं सायन्समध्ये मी ऍडमिशन घेतलं, बहिणीने घेतलं होतं म्हणून 12वी पर्यंत सायन्स घेतलं. मग म्हटलं सायन्स आपला जो खाचाचा भाग आहे तो काय उचलता येणार नाही. नंतर मग 2 वर्ष काम करण्यामध्ये, माझा जॉब करण्यामध्ये वेळ गेला. धडपड मी करायचं, कुठून 4 पैसे इन्कम भेटेल, बाबा आपण काय प्रोडक्ट सेल करायचे का किंवा दुसरं काय काम करायचं, 4 पैसे एक्स्ट्रा भेटेल का, अशी नेहमी माझ्या भावना मनामध्ये होती. नंतर मग फार वेळानंतर असं वाटलं 2 वर्षानंतर की आता आपण शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. त्या 2 वर्षाच्या गॅपमध्ये परत मी माझं ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं माझं मी संदेश कॉलेजमधून, जिथे संधी होती काम करत करत कॉलेज पूर्ण करण्याची. त्या संदेश कॉलेज विक्रोळी पार्क साईडमधून माझं शिक्षण मी पूर्ण केलं, ग्रॅज्युएशन. त्यानंतर देखील मला हे नव्हतं माहिती की मला पुढे MBA करायचं होतं. पण MBA करण्यासाठी एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते हे पण मला माहित नव्हतं. तो वर्ष माझा परत गॅप झाला. तर मुंबईमध्ये फार महाग शिक्षण आहे ऍक्च्युअलमध्ये. मग थोडं कमी खर्चामध्ये किंवा कमी पैसे भरून रेग्युलर कॉलेज करून काय करता येईल म्हणून मी माझा मार्ग पुण्याला चॉईस केला. माझी मोठी बहीण पुण्याला होती, म्हणजे तिच्याकडे जर राहिलं तर हॉस्टेलचा खर्च वाचेल, जेवण मला ताई माझी देऊ शकते भाऊ म्हणून. आणि माझ्या आई प्रेम माझ्या बहिणीने माझ्यावर केलेलं आहे ऑलरेडी. तर तिच्यापासून म्हणजे सुरुवात झाली. आणि मग माझं काम करत करत तिकडनं MBA ला माझं ऍडमिशन केलं मी. आणि कमी खर्च, म्हणजे समजा मुंबईच्या भागामध्ये जिथं लाखो रुपयांमध्ये फी होती ती कुठेतरी कमी याच्यामध्ये ती फी बसली. आणि चाकणमधून मी माझं मॅनेजमेंट कॉलेजमधून MIT म्हणजे माझ्या कॉलेजमधून मग मी प्रतापराव खांडे बराड या मॅनेजमेंट कॉलेजमधून माझं मी चाकणमधून MBA पूर्ण केलं. मला 10वीला 54% होते, 12वीला मला 45% होते. कारण की मला काम करत करत आणि काही असं करायला भेटत नव्हतं, कारण की मराठी मीडियम मधून शिकलेला, इंग्लिश फारसं जमत नव्हतं आणि फार थोडंसं टिपिकल गेलं माझं 11वी 12वी. पण ग्रॅज्युएशन माझं, जेव्हा मी कॉमर्समध्ये ऍडमिशन घेतलं तेव्हा माझं ग्रॅज्युएशन 61% म्हणजे फर्स्ट क्लासने पास झालो. आणि MBA मध्ये माझं जे मार्केटिंग मॅनेजमेंट होतं तर माझ्या बॅचमध्ये मी जवळपास पहिला रँकला आलो होतो, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये A+ ग्रेडने मी पास झालो. आणि मग माझं MBA तिथं पूर्ण झालं. म्हणजे एकंदरीत प्रवास काय, संघर्ष करायला लागतो, त्याच्याशिवाय पर्याय नाही. हे माझ्या आईवडिलांकडून मी शिकलो आणि माझं मी शिक्षण पूर्ण केलं. कारण की मला एक गोष्ट माहिती आहे, मी माझ्या वाचनामध्ये आलेली गोष्ट होती बाबासाहेबांची. परमपूज्य बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जो शिक्षण पूर्ण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो हे पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. कदाचित बाबासाहेबांच्या त्या वाक्यामुळे आज मी संघर्ष करून समाजसेवेमध्ये पदार्पण करून आज तुमच्यासमोर बोलू इच्छितोय, किंवा मला हे माझं मन व्यक्त करण्याची संधी भेटते आणि मी ते सहजपणे करू शकतो. तर मी मनापासून राजकारणी म्हणून नाही किंवा समाजकारणी म्हणून नाही, तर माझे आदर्श आणि माझी खऱ्या अर्थाने शक्ती देणारे 2 व्यक्तिमत्व म्हणजे जे पूर्ण आपल्या हिंदुस्थानचे लाभलेले दोन्ही, किंवा ज्या पूर्ण जगात ज्यांचा गाजावाज आहे, असे छत्रपती शिवराय आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतनं आणि आई वडिलांच्या संघर्षामधून हा संघर्ष माझा आजपर्यंत इथपर्यंत आलाय. तर एवढंच मी सांगेल. दादा, तुमचा थोडा घसा बसल्यासारखा वाटते, पाणी वगैरे काय? पाणी वगैरे नाही, ऍक्च्युली थोडा माझा आवाज आहे. पण आता काय होतं माहिती का, धावपळीमध्ये धावपळीमध्ये महानगरपालिकेचं इलेक्शन लागल्यानंतर कोणत्या पक्षाची भूमिका नसल्यामुळे प्रचार फेरे आम्हालाच करायचे आहेत, घरोघरी प्रचारही करायचा आहे. विभागात जाऊन सगळ्यांना गाठी भेटी घेताना बोलताना रात्रंदिवस बोलून बोलून आवाज गेलाय. पण काय हरकत नाही, आवाज पूर्ण बंद झाला तरी चालेल, पण माझी कार्यकुशलता कधी बंद होणार नाही. त्याच्यामुळे आवाज होत राहणार कमी जास्त, पण आपण एकंदरीत सर्व गोष्टी करूया समजायचं. तुम्ही तुमच्या पत्नीला राजकारणामध्ये कशा प्रकारे प्रमोट केलं? राजकारणामध्ये प्रमोट केलं नाही, करायची गरज पडली होती त्यावेळी. कारण की 2019ला माझं लग्न झालं आणि 2020ला लॉकडाऊन लागला होता. कोरोनासारख्या महामारीमध्ये लोकांना प्रश्न पडले होते, म्हणलं आपण समाजामध्ये काहीतरी केलं पाहिजे, नवीन ऍक्टिव्हिटी. तर त्यावेळी ऍक्टिव्हिटी म्हणण्यापेक्षा एक समाजसेवेची भावना मनामध्ये होती, कारण की माणूस माणसापासून लांब झाला होता कोरोना काळामध्ये. आणि त्यावेळी मध्ये म्हटलं आपण करायचं काय, म्हटलं तर माझं व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाणं फार येतच असतं कंटिन्यू दर वर्षामध्ये. त्यावेळी देखील मी बाहेरून आलो होतो. त्यावेळी मी पाहिलं की मुंबईमध्ये एवढं प्रकार नव्हता ऍक्च्युअलमध्ये कोरोनाचा, पण नुकतीच सुरुवात झाली होती. लोकांना कोरोना हा एक वेगळं संबोधित केलं जात होतं सुरुवातीच्या वेळेला. लोकांना कळत नाही कोरोना म्हणजे नक्की काय, आजार आहे की संसर्गजन्य आजार आहे, की नक्की वातावरणात फिरतोय, की स्पर्शाने फिरतोय, की श्वासातनं फिरतोय, की हवेतनं फिरतोय, लोकांना जाणवत नव्हतं, समजत नव्हतं.
पण ज्यावेळी मी परदेशी दौरे करायचो त्यावेळी मी पाहिलं होतं नुकतंच त्यावेळेमध्ये की कोरोनाच्या काळामध्ये कोविड-19 त्याला असं म्हटलं जायचं, कोविड म्हटलं जायचं. तर कोविड फॉरेन पाहिलं की लोक ना बऱ्यापैकी लोक मास्क घालूनच फिरत होते, फ्लाईटमध्ये पण तिकडे परदेशामध्ये पण. मी जेव्हा इंडियामध्ये आलो त्याच्यानंतर एक हप्ता पण काहीच पर्याय नव्हतो लोकांकडे. म्हणजे लोक मिला मास्क फिरत होते, कारण लोकांना माहित नव्हतं मास्क घातलाच पाहिजे, कारण की आजार कशामुळे पसरतो हे लोकांना कळतच नव्हतं. पण मी माझी अॅनिव्हर्सरी होती 19 मार्च 2020ला, आणि 18 मार्चला आम्ही ठरवलं की आपण पहिलं सुरुवात करूया लोकांमध्ये प्रबोधन करायचं. पूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा पूर्ण मुंबई विभागामध्ये 227 प्रभाग आहेत. त्या प्रभागात कुठेच ही जी गोष्ट केली होती ती आपण सुरुवात केली. आणि त्यावेळी आपण सुरुवात करताना मुंबईमध्ये फर्स्ट समाधान शिंदे युवा मंचाच्या माध्यमातून आपण 2,500 मास्क वाटले होते. म्हणजे हे माझ्या मनामध्ये काय आलं, आपण शिकलेलो आहे, थोडी दूरदृष्टी आपण ठेवली पाहिजे. आपण महाराजांकडून काय शिकलोय, दूरदृष्टी असली पाहिजे की तिकडे जर आहे तर इकडे पण येऊ शकतं. आणि मग म्हटलं की मग आपण त्यावेळी काय करायचं म्हटलं, तर बरेच ताई माझी टेलरिंगचं काम करायची. मला आपण एक काम करूया, तुम्ही माझ्यासाठी मास्क बनवायला घ्या. बाहेर मला पण नव्हतं माहिती की मास्क नक्की डॉक्टर्स घालतात किंवा नर्सेस घालतात असं माझ्या मनात होतं. आपण काही घालत नव्हतो. म्हणलं मग ते मास्क रेग्युलर जर नाही टिकले तर काय करायचं, किंवा नक्की ते डॉक्टर आणि MR लोक जर डॉक्टर नसतात आपल्याला विकतील का, तसा मनात प्रश्न असल्यामुळे मी म्हटलं की आपणच बनवून घेऊया. तर टेलर लोकांना पुण्यात पिंपरी चिंचवडमधून इकडून तिकडून बोलणं करून मी चाकणमधून जवळजवळ 2,500 मास्क बनवून घेतले. आणि मी घाटकोपरला आलो आणि 19 मार्चच्या निमित्ताने 18 मार्चला एक दिवस आधी आम्ही विभागामध्ये 2,500 मास्क वाटप केले. तेव्हा लोक पण अचंबित झाले की हे काय नवीन मास्क वाटप कुठे असतो का, आजपर्यंत कधीच झाला नव्हता. आणि त्यावेळेमध्ये लोक आश्चर्य झाले की अरे मास्क वाटप. तर मला खूप चांगल्या राजकीय क्षेत्रातील लोकांनी आपल्या पोस्टला फेसबुकवर पाहून मला फोन केला की समाधान तुला हे सुचलं कसं की तू मास्क वाटप कसे केले. मुंबई महानगरपालिकेने पण ऍक्शन नाही घेतली, कारण की 22 मार्चला लॉकडाऊन लागला होता. 22 मार्च 2020ला लॉकडाऊन जाहीर केला गेला आणि त्यावर त्याच्यानंतर कारवाई किंवा त्याच्यावरती ऍक्शन प्लॅन आले. पण त्याच्या आधीच मी मास्क वाटप केले. फक्त मास्क वाटप नाही केले तर मला एक गोष्ट कळत होती की ऑक्सिजन लेवल फार महत्वाची. तर मी विभागामध्ये जवळजवळ हजारो तुळशीची रोपं प्रत्येक घरोघरी वाटली. त्यावेळी मी सॅनिटायझर वाटलं, कारण की मी जेव्हा एअरपोर्टला होतो तेव्हा सॅनिटायझर द्यायचे आमच्या हातामध्ये, एअर हॉस्टेस वगैरे फ्लाईट द्यायचे. तर मला सॅनिटायझर पण त्यावेळी एवढं महाग नव्हतं, कारण की मास्कला एवढी मागणी नव्हती, सॅनिटायझरला मागणी नव्हती. तुळशीचे रोपं लोक घरोघरी फक्त तुळशीच्या लग्नाच्या निमित्ताने किंवा लावायचं म्हणून संस्कृती जपायचं म्हणून त्याचं एक प्रबोध होतं. पण त्यावेळेमध्ये ऑक्सिजनची लेवल वाढावी म्हणून आपण हजारो तुळशीची रोपं वाटली, सॅनिटायझर घरोघरी वाटले त्यावेळी. आणि मग त्यानंतर महानगरपालिकेमधून ऍक्शन प्लॅन चालू झाले. म्हणजे मला काय म्हणायचं, आपण राजकारणामध्ये सक्रिय नसलो तरी आपल्याकडे ती दूरदृष्टी आली कशामुळे, शिक्षणामुळे आपल्याला कॉमन सेन्स आपला डेव्हलप होतो की आजूबाजूच्या वातावरणामध्ये नक्की काय घडतं आणि त्याला पाहून आपण आपल्या ऍक्शन प्लॅन मध्ये आणतो. आणि तोच ऍक्शन प्लॅन म्हणजे कोविडच्या काळामध्ये सरकार किंवा WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आधी, भारतामध्ये काही सांगायच्या आधी, मुंबईमध्ये काही सांगायच्या आधी समाधान शिंदेने सगळ्यात पहिले मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, तुळशीची रोपं वाटप केली. त्यानंतर महानगरपालिकेचे उपक्रमाने फवारणी करणं, मास्क वाटप करणं, सॅनिटायझर असणं गरजेचं आहे, सॅनिटायझरच्या मशीन्स आल्या, हे नंतर झालं. पण त्याआधी आपण केलं होतं. म्हणजे ते लोकांना पण नवल वाटलं यार शिकलेलं नेतृत्व विभागात असणं फार गरजेचं. म्हणजे आपण शिकलो होतो म्हणून केलं, नाहीतर मी पण इतर सारखं वाढ बसलो असतो. महानगरपालिका कधी काय ऍक्शन घेईल तेव्हा बघू, तो पण माझ्या घरात मी बसतो घाबरून. मी नाही बसलो, सगळ्यात पहिला मी बाहेर निघालो. आणि त्यावेळी मी म्हणलं यार लोकांना रोजच्या जीवन मरणामधली एखादी गोष्ट आहे, तर त्यावेळी पाहिलं की कांदा रोज जेवणात लागतोय, जेवताना खाताना कांदे पाहिजे. कांद्यामध्ये एक ना वेगळं एक त्यामध्ये न्यूट्रिशन एक वेगळी व्हॅल्यू असते, ज्याच्यातनं आपले हार्ट बीट्स किंवा आपल्या बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होऊ शकतं. म्हणलं आपण कांदे, म्हणजे लोकांना वाटले कांदे वाटप केले. मी अक्षरशः घरोघरी 4,500 कुटुंबांना 9 टन कांदे वाटले होते. आणि सगळे माझे मित्रपरिवार सोबत मास्क लावून, ग्लोव्स घालून, सॅनिटायझरची बॉटल हातामध्ये घेऊन तो लोक आश्चर्य कांदे का वाटतात. म्हणजे कांद्यातनं त्या कुटुंबामध्ये आजार पसरू नये, त्यांची ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर लेवल झालं पाहिजे. कारण मी 12वी पण सायन्स मध्ये पण केली होती ना, तर माझ्याकडे सायन्सचा थोडा बेस होता, कॉमर्सचा थोडा मॅनेजमेंटचा बेस होता. ह्या दोघांमधून माझं नंतर MBA झालं, तर मॅनेजमेंटचा बेस आला. मग त्यातनं मी कोणीच नसताना, राजकीय पदार्पण नसताना, राजकीय प्रभुत्व नसताना, समाजसेवक स्वतःला न बनवता मी पहिले समाजामध्ये सुरुवात केली. आणि त्या काळामध्ये म्हटलं तर सुरुवात केली तर करायचं का, अॅनिव्हर्सरी म्हणून तुमचा जो प्रश्न होता पत्नीला कसं प्रमोट केलं, तर 2020ला नवरा बायको आम्ही दोघांनी सुरुवात केली.
मला आपण काहीतरी केलं पाहिजे. तूही गरिबीतनं बीएससी शिकलेली, मी गरिबीतनं MBA शिकलेलो आहोत. तर आपण दोघं बीएससी, तुझं सायन्सचं नॉलेज अभ्यास आणि माझा कॉमर्स आणि मॅनेजमेंटचा अभ्यास, याच्यात आपण समाजासाठी नक्कीच काहीतरी करू शकतो. पण काय झालं, मी बऱ्याच लोकांच्या मुलाखतीमध्ये पाहिलं, लोक म्हणतात माझी बायको 8 वर्षापासून 10 वर्षापासून आहे. पण लोकांना चांगलं माहिती आहे की कोण किती वर्षापासून समाजामध्ये प्रबोधन करतं. सुरुवातीला मी खरं सांगायचं म्हणजे ना, एक साईडला माझ्या बायकोचा फोटो, एक साईडला माझा फोटो लावला होता. माझ्या डोक्यात फिक्स होतं 2022ला प्रभागाप्रमाणे महानगरपालिकेचे इलेक्शन लागतील, पण त्या काही कारणानिमित्त पुढे जात गेलं. पण मी 2020 पासूनच फोटो लावायला चालू केले. एक साईडला माझा फोटो, एक साईडला बायकोचा फोटो. म्हणजे एक साईडला मोनाली शिंदे, एक साईडला समाधान शिंदे. तो लोकांना वाटलं अरे आमची काळी केस पांढरी झाली, अजून याचं कशामध्ये काय नाहीये, आणि बायकोचे फोटो लावून फिरतो. आणि आज तीच लोक म्हणतात क्या बात आहे, तू खूप हुशार आहे. पहिल्यापासून जे माझे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी कधीच कोणाच्या वाईफचा फोटो आजपर्यंत मी लागलेला बघितलं नाही. महानगरपालिकेचं इलेक्शन महिला सर्वसाधारण वॉर्ड लागल्यावरती त्यांच्या पत्नीचे मी फोटो पाहिले, सगळ्यांनी पण पाहिले, मीच नाही व्यवहाराने पण पाहिले. पण माझ्या बायकोचा फोटो आणि माझा फोटो लोकांनी पहिल्यापासून पाहिला होता. 7 वर्ष. म्हणजे माझा ठाम निर्णय होता, लेडीज वॉर्ड झाला तरी मी लढणार, जेंट्स वॉर्ड झाला तरी लढणार. आणि जेव्हा तो लेडीज वॉर्ड झाला, जेव्हा ती सुरुवातीला लोक बोलायची ना की तुझं अजून कशामध्ये काय नाही, लगेच बायकोला प्रमोट करायला लागला, असतीच लोक बोलायला तू खूप हुशार आहे रे. बरं झालं पहिल्यापासून तू बायकोचा फोटो प्रमोट केला, लोकांच्या घरोघरी पोहोचला वेगवेगळ्या माध्यमातून. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की लेडीज वॉर्ड झाला तरी मी लढणार, जेंट्स वॉर्ड झाला तरी मी लढणार. आणि ती भूमिका मी आजपर्यंत काय ती कंटिन्यू ठेवली. आणि परमेश्वर कृपेने महिला वॉर्ड झाला तरी माझ्याकडे उमेदवार होता, आणि स्वयंघोषित पहिल्यापासून उमेदवार होता. असं नाही की इलेक्शन लागलं म्हणून कुणाला करायचं. तसं बघा बाकीच्या पक्षांमध्ये काय होतं, शाखा संघटिका आहे, महिला वॉर्ड अध्यक्ष आहेत, असं प्रत्येक पक्षामध्ये पद आहेत. पण त्या पक्षवाल्यांनी त्या महिलांना संधी नाही दिली. त्या महिला होत्या की नव्हत्या, त्यांना संधी नाही दिली. मग हे पक्षपात होऊ नये, एकनिष्ठ पक्षाच्या असलेल्या लोकांचा अन्याय होऊ नये म्हणून मी कोणत्या पक्षात नाही गेलो. पण माझा स्वयंघोषित उमेदवार पहिल्यापासून रेडी होता. तर मोनाली समाधान शिंदे जसं तिथे चिठ्ठ्या उडवल्या गेल्या दादरमध्ये त्या सभागृहामध्ये की महिला वॉर्ड आरक्षित करण्याची भूमिका आली, आणि प्रभाग क्रमांक 127 सर्वसाधारण महिलांनी डिक्लेअर झाला पूर्ण विभागातनं. सगळ्यांना माहिती आहे समाधान शिंदेची पहिली पोस्ट होती. सौ मोनाली समाधान शिंदे प्रभाग क्रमांक 27ची अपक्ष उमेदवार डायरेक्ट डिक्लेअर करून ठेवलं होतं. म्हणजे तिथून ती सुरुवात झाली. सुरुवात ही 2020ला झाली होती. पण तेव्हाच मी येणाऱ्या इलेक्शन मध्ये लागणारं चित्र पहिल्यापासून पाहिलं होतं की जेंट्स वोट झाला तर मी लढेल, लेडीज वोट झाला तर ही लढेल, कारण की आम्ही दोन्ही सुशिक्षित आहेत. तर दोघांनाही नेतृत्व करणं गरजेचं आहे. कारण की या संघर्षामध्ये जेव्हा मी 7 वर्ष सेवा करतो तेव्हा घरी जाताना जर माझी कोणी वाट बघत असेल रात्री 2:30, 3 वाजेपर्यंत, तर माझी पत्नी. आणि ती मी जेव्हा जेवण ती मला वाढायची, तो रोज दिवसभरात मी कुठे कुठे काय काय ऍक्टिव्हिटी केला ही आमची चर्चा व्हायची. म्हणजे कळत न कळत तिच्यापर्यंत सर्व पोहोचलो होतं. आणि तिला ते कळायला लागलं होतं की अरे हे यांनी असं केलं, ह्या मंडळात असं केलं, ह्या मंडळात अमुक केलं, ह्या मंडळात त्यांनी हे केलं, आपण इकडे हे केलं पण आपण तिकडे ते केलं पाहिजे. मग तेव्हापासून आपला उमेदवार आपण स्वयंघोषित डिक्लेअर करून ठेवला होता. आणि मी दिलेल्या वचनाला जागलो की लेडीज वॉर्ड झाला तरी मी लढणार, जेंट्स वॉर्ड झाला तरी मी लढणार, आणि लेडीज वॉर्ड झाला तरी मी माझा उमेदवार आपल्या प्रभाग क्रमांक 27चा स्थानिक उच्च शिक्षित आणि सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार मी घोषित करून टाकला. आणि त्याच भूमिकेवरती आज आम्ही फॉर्म पण भरून चिठ्ठी या चिन्हाला घेऊन आम्ही महानगरपालिकेमध्ये उतरलो या रणांगणामध्ये. तर हे स्वयंघोषित आणि आम्ही ठरवल्याप्रमाणे आम्ही आमचं नियोजन केलेलं आहे. आणि त्याचा प्रतिसाद खूप चांगल्या लोकांकडून भेटला की लोकांना कळलं की कोण कुठूनचा समाधान शिंदे, त्याचा राजकीय वसाही नव्हता, राजकीय बेसही नव्हता, आणि आज तो इथपर्यंत पोहोचला. पक्षाच्या स्पर्धकांबरोबर अपक्ष स्पर्धक पोहोचणं ही लोकांसाठी आणि माझ्यासाठी चॅलेंजची गोष्ट होती. पण आपले कष्ट प्रामाणिक होते, आपली नीतिमत्ता चांगली होती. कधी आपण गर्व अहंकार न करता किंवा मोठेपणा न करता समाजामध्ये वावरत राहिलो, समाजामध्ये आपल्या परीने आपण काम करत राहिलो. त्याचा परिणाम आज असा आहे की आज आपला उमेदवार मोनाली समाधान शिंदे सर्वसामान्य, स्थानिक आणि उच्च शिक्षित म्हणून लोकांमध्ये लोकप्रिय आहे. तर मी एवढं सांगितलं की आपला उमेदवार हा स्वयंघोषित पहिल्यापासून ठरलेला होता. डिक्लेअर झालं म्हणून आपण नवीन चेहरा लोकांसमोर नाही आला इतरांसारखं. एकंदरीत ही अशी गोष्ट आहे. दादा, मला तुम्हाला अपक्ष ह्याच्या विषयी बोलायचंय, पण त्याच्या आधी मी तुम्हाला महानगरपालिकेमध्ये सध्या मुंबई वाचवा ही घोषणा चालू आहे, तर याबाबत तुम्हाला काय सांगायचं? बघा, खरं तर एवढं मोठा प्रश्न, हा प्रश्न फार गंभीरतेने पाहिला पाहिजे. कारण की जर एखाद्या अजेंड्यावरती एखादी निवडणूक महानगरपालिकेची चालू आहे तर तो प्रश्न फार गंभीरतेने पाहावा लागेल. कारण की त्याच्यावरती मुंबईच्या हजारो लाखो करोडो लोकांचं भवितव्य डिपेंड आहे. माझा कोणत्या पक्षाला टीका म्हणून हा प्रश्न करायचं उत्तर नाहीये. तर माझा सिंपल एक प्रश्न आहे
मुंबई वाचवा म्हणजे नक्की काय? मुंबई वाचवा म्हणजे काय? मराठी माणूस वाचला पाहिजे अशी पक्षाची भूमिका असेल. आता जसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला तुम्ही अचानक प्रश्न विचारला म्हणून मी असं म्हणतो तुम्हाला की मुंबई वाचवा. मुंबई वाचवायची म्हणून मी एकदम कॉमन सेन्सची गोष्ट बोलतो. मुंबईच वाचवायची ना, मराठी माणूस वाचवायचा ना. मग माझा तुम्हाला सगळ्यांना सर्व पक्षीय लोकांना माझा प्रश्न आहे की मुंबई वाचवायची ना, मग लोकसभेमधील खासदार, विधानसभेतील आमदार आणि महानगरपालिकेमधील नगरसेवक हे सर्व तिकीट जे तुम्ही देता ना पक्षांना, पक्षाच्या माध्यमातून, ते मराठीच माणसाला द्या ना. मराठी माणूस वाचला पाहिजे तर मराठीच लोक उमेदवार म्हणून घोषित करा ना. जर आमदार मराठी असेल, खासदार मराठी असेल, नगरसेवक मराठी असेल, त्याच्या बाजूला अवतीभवती फिरणारे कुणी असू द्या, पण मराठी माणूस का वाचेल त्याचं नेतृत्व करणारा मराठी माणूस असेल ना. म्हणजे मला काय म्हणायचं, संघर्ष असा पाहिजे की तुम्ही एक तोंडाने बोलता की मुंबई वाचली पाहिजे, पण मुंबई वाचण्यामध्ये आणि मराठी माणूस वाचण्यामध्ये तुमचा नक्की लढा काय? आज आपले पालकमंत्री कोण आहेत? मराठी आहेत का? एक मराठी आहेत, एक दुसरे. माझं कोणत्या जातीवरती पर्टिक्युलर कोणत्या याच्या पक्षाच्या भूमिकेवरती माझं म्हणणं नाहीये. सर्व पक्षांना माझा प्रश्न आहे की आपण म्हणतो मुंबई वाचवा एक हाताने, आणि एक हाताने आपण परप्रांत बाहेरच्या लोकांना किंवा दुसऱ्या जातीच्या लोकांना आपण काय करतो, तिकीट देऊन बसतोय. तर नेतृत्व चांगलं असलं म्हणणं आहे, बरोबर. जर तुम्हाला सगळ्यांना तिकीट द्यायचे, सर्व पक्षांना तिकीट द्यायचे, पण मग हा अजेंडा काय घेतलाय, मुंबई वाचवा मराठी माणूस वाचवा. मग तुम्ही सगळ्याच, भारत हा सर्वधर्म समभावाचा देश आहे, सगळ्यांना तिकीट द्या, मग अजेंडा घेऊ नका की मुंबई वाचवा मुंबई वाचवा. मुंबई वाचवा घेऊच नका ना, मराठी माणूस वाचवा घेऊच नका ना. कोणता मराठी माणूस मुंबई गिळायला निघालेला आहे? गिळायला कोण निघाले? जे भ्रष्टाचारी आहेत तेच गिळायला निघालेले आहेत. माझा तुम्हाला प्रश्न आहे, अनेक पक्षांचे मेळावे होतात, असा कोणता मेळावा माझ्या 33 वर्षामध्ये मी नाही पाहिला की बाबा आझाद मैदानामध्ये मेळावा झालाय, शिवाजी पार्क मध्ये मेळावा झालाय आणि त्या मेळाव्यामध्ये पक्षवाल्यांनी लाखो मुलांना जॉबचा मेळावा ठेवलाय. बाबा आमच्या पक्षाने ह्या वर्षामध्ये 50,000 मुलांना जॉबला लावलंय. झाला का मेळावा? भांडणं, संघर्ष, जातीवाद, स्थानिक, मुंबई वाचवा, माझा पक्ष, याचा पक्ष, याची भूमिका, हा ते. मीही मनापासून स्वर्गीय हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला मानणारा मी पण शिवसैनिक. मी लहानपणापासून पाहिलंय मुंबईमध्ये मुंबई वाचवण्याचं जे कार्य केलंय ते बाळासाहेबांनीच केले. पण मला काय म्हणायचंय, बाळासाहेब खरे शिवसैनिक होते, बाकी कोण शिवसैनिक मी नाही बघितला अजून. बाळासाहेब होते, कधी झुकले नाही, वाकले नाही, वचनावर ठाम राहिले, पण कधी कोणावर झुकले नाही. त्या पक्षाकडे, बाळासाहेबांकडे कधी कधी मुख्यमंत्री पद नव्हतं, पण महाराष्ट्र बंद म्हणला की बंद. कुणाच्या बापामध्ये हिंमत व्हायची नाही महाराष्ट्र चालू करायची, किती पक्ष असू द्या. मग त्यांना म्हणतात खरे शिवसैनिक. बाळासाहेब आपल्यातनं गेले, पण त्यांचे विचार आजही माझ्या हृदयात जिवंत आहे. मग मी ज्या विचारधारेला मानतो ते बाळासाहेबांचे विचार आहे, बाकी कोणत्याही विचारांना मी मानत नाही. मला कोणत्या पक्षाबद्दल बोलायची भूमिका मला संविधानाने अधिकार दिलाय, म्हणून माझं अभिव्यक्ती मी व्यक्त करतो की भूमिका असली पाहिजे, पण ती सोयीप्रमाणे नसावी. म्हणजे लोकसभेला एका सोबत, आमदारकीला एका सोबत, मुंबई महानगरपालिका वाचवायची तर भाऊ एका सोबत. हे बाळासाहेबांच्या वेळेत मी असं बोलेल, मी लहान तोंडी मोठा घास घेतो, पण बाळासाहेबांच्या वेळी मी डोळ्यांनी पाहिलं होतं की नारायण राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती त्यावेळेमध्ये, पण ते फोडू शकले नाही. मग आता जर नेतृत्व एवढं भक्कम सक्षम असतं बाळासाहेबांसारखं, तर कुणात हिंमत नसती झाली शिवसेना फोडायची. मग माझं स्पेशल वाक्य आहे की मुंबई वाचवा मराठी वाचवा, मराठी माणसाला तुम्ही तापून नका देऊ. मराठी वाचवा, मराठी माणूस वाचला पाहिजे, मुंबई वाचली पाहिजे, तुमच्या हातामध्ये सगळं. मग तुम्ही काय नाही करत? मग तुम्हाला मुंबई वाचवायची, मराठी माणूस वाचवायचं आहे ना, मग तुम्ही परप्रांत दुसऱ्या लोकांना तिकीट देऊ नका, सगळ्यांना तिकीट द्यायचे, तर हा मुद्दा घेऊ नका. माझं हे म्हणणं याच्यावरती की तुम्हाला, माझं म्हणणं काय, मुंबई वाचवायचे, प्रत्येकाने प्रामाणिक काम केलं, कष्ट केले, प्रत्येक पक्षाने आपली भूमिका ठाम ठेवली, तर गरज पडणार नाही मुंबई वाचवा मराठी माणूस वाचवा. ज्यावेळी दुसरं सरकार होतं त्यावेळी लोक जेवत होती, आजही कोणते सरकार येते जेवत होती. मला सांगा, आज मी नगरसेवक झालो किंवा माझी पत्नी नगरसेविका झाली तर मुलांचे काय पगार वाढणार आहेत का? मी नगरसेवक हारलो तर पोरांचे पगार कमी होणार आहेत का? मग ही कोणती भूमिका? मुंबई वाचवा म्हणजे लोकांना वेगळ्याच कार्यक्रमामध्ये बिझी करून टाकतात. म्हणजे असं झालं की मी 10वीत फेल झालो तर म्हणणार माझ्याकडे 10वा होता, नवरात्री होती, गणपती होती, डीजे लावला होता, बहिणीचं लग्न होतं, भावाचा कार्यक्रम होता, आणि 5 झालं. मला काय होतो, मी अभ्यास केला 5 झालं. हे सगळं लोकांना असं नाही तर असं फिरून 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 लोकांना पण कन्फ्युज करून टाकलंय. संघर्ष नक्की सेवेचा आहे, संघर्ष नेहमी लोकांच्या अस्तित्वाचा आहे, संघर्ष लोकांच्या नेसेसरी नीड्स आहे, गरजेचं आहे. मुंबई वाचवा, मुंबई कुणी गिळत नाहीये, मुंबई आपण गिळायची संधी लोकांना देतोय.
आपण संधी देतोय म्हणजे आपण काय म्हणतोय, मी मारायची ऍक्टिंग करतो, तू रडायची ऍक्टिंग कर. हे काय झालं म्हणजे काय म्हणतो आपण, टपरीवरती गुटखा विकायला बंदी आहे, पण गुटखा बनवायला बंदी नाही. कोणतरी गुटखा बनवते म्हणून विकतात ना. दारू पिऊन लोकांनी गाडी चालवणं, ड्रिंक अँड ड्राईव्ह इज नॉट अलाउड. मग हे जर तुम्ही म्हणताय, मग दारू विकण्याला पहिले बंद करा ना. माझा प्रश्न काय आहे, तुम्ही काय म्हणताय म्हणजे मी मारायची ऍक्टिंग, तुम्ही रडायची ऍक्टिंग रडायची ऍक्टिंग करा. मग तुमचं एकदम साठवटा एकदम ओके. मग सर्वसामान्य माणसं तुम्ही भिडून दिले. पहिले दोन्ही काय झालं का, मनसेच्या फळीमध्ये ह्या पक्षामध्ये तरुण मुलं आहेत, म्हणजे मी पाहतो ते सांगतोय, आणि शिवसेनेच्या फळीमध्ये ज्येष्ठ लोक आहेत. तरुणांचे विचार ज्येष्ठाला पडत नाही, ज्येष्ठांचे विचार तरुणाला पडत नाही. दोघे भाऊ एकत्र आले, आता यांचं जुळत नाही. लोक काय करणार, लोकांची मरमर आहे. सेम इकडं बीजेपी मध्ये बाबा लोक म्हणतात की बीजेपी नको, अमुक नको, तमुक नको, पण नितीन गडकरी खूप चांगला माणूस आहे जो रोड बीड बांधतो. अरे पण ते रोड पण बीजेपी बांधत असतील ना, कोणतरी आहे ना प्रमुख माणसं ज्याला फंड वगैरे सगळे अवेलेबल करून देतात. हा मुद्दा कोण नाही घेत. मग एकनाथ शिंदे ग्राउंड लेवलचे व्यक्ती, मग तेही शिवसैनिक, तेही बाळासाहेबांचा फोटो लावून फिरतात, स्वर्गीय आनंद दिघे धर्मवीर साहेबांचा फोटो लावून फिरतात. मग मला काय म्हणायचंय, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि इंदुरचे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एक होते. विचारांना अधोरेखित काम केलं म्हणून लोकांनी प्रतिसाद दिला पण असेल. माझं नाव शिंदे म्हणून मी शिंदेची बाजू नाही घेत. माझं कोणत्याही पक्षावर जर प्रेम असं तर मी स्वतः कोणत्याही पक्षात गेलो असतो. म्हणजे तुम्ही जो मध्ये एक प्रश्न काढला त्याचं मी उत्तर तुम्हाला आताच देऊन टाकतो की अपक्ष भूमिका काय आहे. तर माझी भूमिका याच्यामुळेच अपक्ष आहे की हा म्हणतो बाबा एखाद्या विवाहामध्ये एखादा माणूस नगरसेवक निवडून आला, लोक म्हणतात अमुक अमुक पक्षाच्या भूमिकेमुळे हा माणूस निवडून आला. पण तो माणूस त्या पक्षामुळे निवडून जरी आला ना, तरी माझं म्हणणं काय, त्या पक्षामध्ये काम करणारे त्या विभागातली जिवंत माणसं आहेत. लोकांना क्रेडिट कधी भेटणार. मग मी अपक्ष राहिलं का वाईट आहे. जर मी अपक्ष राहिलो तर मी लोकांमुळे निवडून येईल ना, लोकनियुक्त प्रतिनिधी असेल ना. माझी ही भूमिका आहे म्हणून मी अपक्ष आहे. नाही तर मला काय कोणता पक्ष घेणार नाही का. मी जर निवडून आलो महानगरपालिकेच्या राणा गावामध्ये माझी पत्नी सौ मोनाली समाधान शिंदे, तर कोणता पक्ष घेणार नाही का. मला काय राज साहेब घेणार नाहीत का, मला काय उद्धव साहेब घेणार नाहीत का, मला काय शिंदे साहेब घेणार नाहीत का, मला काय अजितदादा घेणार नाही का, मला काय फडणवीस साहेब घेणार नाही का. सगळे घेणार, कोण ना कोणतरी मला पक्षात या म्हणणारच ना. पण भूमिका माझी काय आहे, पक्षाच्या भूमिकेपेक्षा मला हे म्हणायचं, प्रत्येक माणसाने प्रामाणिक कष्ट केले, प्रामाणिक तयारी ठेवली, तो माणूस लोकांचा प्रतिनिधी 100% बनू शकतो. मला कोणता असं आहे का माझ्या आई बाप राजकारणामध्ये होते नव्हते, मी आलो की नाही आलो. माझ्या आई बापाकडे गाडी घोडं नव्हतं, मी घेतली की नाही घेतली. माझ्या आई बापाकडे संपत्ती मी केली की नाही केली. माझ्या आई बापाकडे शिक्षण नव्हतं, मी पूर्ण केलं की नाही केलं. मग मला काय म्हणायचं, असं कोणतंही नसू द्या जिथं स्वतःकडे पाहिजे. ह्या देशामध्ये जेवढे पण सर्वमान्य नेते बनले, जेवढे पण स्वर्गीय असतील किंवा जे आता सध्या विद्यमान किंवा माजी असतील, सर्व कधीतरी छोटेच होते ना, कोणतरी छोटं होतं ना. आपण ही सुरुवात छोट्याने करूया, पण येणाऱ्या वेळेमध्ये आपण अनेक गोष्टी आपण संघर्षातून निर्माण करू शकतो. मला आज भीती काय नाही, मला संविधानाने अधिकार दिला माझं मत मांडण्याचा, ते मत मी मांडतोय. माझी वैयक्तिक कोणत्या पक्षावर टीका नाही. तुम्ही ना लोकांना दुसऱ्या मॅटर मध्ये व्यस्त नका करू, लोकांना फ्री ठेवा. लोकांना लोकशाहीचा गळा दाबून, लोकांना दबाव यंत्रणेखाली टाकून, पक्षाचे चिन्ह मोठं करून, पक्षाचे ऍड मोठ्या करून लोकांना पक्षामध्ये घ्यायचा प्रयत्न नका करू. लोकांना चॉईस द्या. भाई ज्याचा दम आहे त्याने अपक्ष लढा, लोक ठरवते कोणी निवडून द्यायचं ते. काय वाटायची गरज आहे मग. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती संघर्ष आहे हा महानगरपालिका संघर्ष जो आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. पण जनशक्तीमध्ये लोकांना मला सांगण्याचं एक आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी प्रभाग क्रमांक 127 नाही, पूर्ण महानगरपालिकेच्या 227 महानगरपालिकेचे जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक नगरसेवक चॉईस करून तुम्ही एक गोष्ट निवडा की तू खरोखर कॅपेबल आहे का, त्याची नीतिमत्ता ओके आहे का. कारण की लायकी सगळ्यांची असते हो, पण नीतिमत्ता सगळ्यांची नसते. गाड्यांनी सगळे फिरतात उमेदवार, फॉर्च्युनर काय, इनोवा काय, अमुक अमुक गाड्या आहेत, पण नीतिमत्ता कोणाची आहे का. लोकांसाठी काय करायची, काय केलं असं लोकांसाठी. मग मला हा मेन प्रश्न आहे की अपक्ष भूमिका का. मला काय हाऊस नाही अपक्ष राहून. मला सांगा मॅडम की मी ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये मी हरलो तरी मी फॉर्च्युनरनेच फिरणार आहे. मी कुठे राजकारणामध्ये गाडी घेतली, माझ्या शिक्षणाच्या बेस, धंद्याच्या बेसवर घेतली ना, म्हणून फिरतोय. मी जर हरलो तर लोकांचा एक मार्ग बंद होईल, मी जर जिंकलो लोकांचा एक मार्ग निर्माण होईल. मी MBA शिकलोय तर मी लोकांना जास्त नाही, डॉक्टर इंजिनियर लोकांना बनवू शकत नाही, पण निदान मी लोकांना, विद्यार्थी वर्गाला MBA कसं पूर्ण करायचं गरिबीत राहून हे तर शिकवेल की नाही शिकवेल. चाळीमध्ये जाऊन फॉर्च्युनर घ्यायची कशी हे तर शिकवेल की नाही शिकवेल. म्हणून प्रतिनिधी कॅपेबल पाहिजे. तो पक्षाचा आहे की नाही ही भूमिका नंतर. अपक्ष काय तर लोकशाहीचा अधिकार आहे म्हणून मी अपक्ष आहे. तर नोटाचं बटन आहेच ना, नोटाचं बटन, मत वाढण्याचं बटन आहेच. पण त्याआधी मी अपक्ष काय आहे, माझी भूमिका आहे की आपल्या इकडे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी चॉईस करून दिलं पाहिजे, पक्षाचा माणूस म्हणून नाही. हे काय घराणीशाही नाहीये.
बाबा आमच्याकडे जे प्रतिनिधी ते ऑलरेडी नगरसेवक होते, माझी मग त्यांची पत्नी उभी राहिली, मग त्यांना संधी भेटली पाहिजे, दुसरे 2 वेळा लढले त्यांना संधी भेटली पाहिजे, हे बस झालं आता. नवीन माणसाला नवीन व्यक्तीला संधी भेटली पाहिजे, त्या भूमिकेवर ते आपण राहिलं पाहिजे. हे माझं खरं रात्री म्हणणं आहे. म्हणजे मुंबई वाचवा आणि अपक्ष भूमिका दोघांचे उत्तर याच्यामध्येच आहे की मी अपक्ष काय, मुंबई वाचवा, मराठी माणूस वाचवा, हे डायलॉग बंद करा, तर तिकीट द्यायचं बंद करा, दोघांपैकी काहीतरी करा, नंतर पुढचं बोला. मग माझं स्पष्ट भूमिका आहे. माझं सगळ्या पूर्ण महाराष्ट्र जनतेला सांगणं आहे, जिकडे पण महानगरपालिका तिकडे हाच विषय आहे की हा अपक्ष का तो, याची बंडखोरी का, एकनिष्ठता लोकांना तिकीट दिलं, उपरा लोकांना तिकीट दिलं. अरे तुम्ही सगळं फिरून फिरून एकच म्हणजे घोडा सगळं फिरून एका झाडाखाली पर्यंत, एकाच मुद्द्याखाली की हा असा का, तो तसा का, तो त्या पक्षाचा का, ह्या पक्षाचा का. ते म्हणले यांना हे 50 खोके आणि हे बोलतो तुम्ही 50 खोके. मला काय म्हणायचं, खोके बोके ते सोडून द्या. माझा विषय काय आहे की प्रतिनिधी योग्य आहे का, त्याला चॉईस करण्याची सध्या आपल्याकडे आहे. एक प्रत्येक गोष्टीला काळ असो, काळ. माझ्या वडिलांचा एक काळ होता, माझ्या आईचा एक काळ होता, माझा एक काळ होता, उद्या दुसरा वेळा काळ असेल. प्रत्येक पक्षाची एक संधी, एक लाट घेऊन जाणारच आहे ना. एक वेळ होती की जेव्हा बटनाचा फोन आपण वापरायचो, तेव्हा कोणाला वाटलं होतं का की बाबा असा स्क्रीन टच फोन येईल जो 1 लाख रुपयाच्या वरती असेल, त्याला 3 कॅमेरे असेल, 1 TB, इंटरनेट असेल, GB, त्याचा स्टोरेज असेल, लॅपटॉपची गरज नाही पडणार, इंटरनेट होईल, वाटलं नव्हतं. पण झालं की नाही, तो प्रत्येक गोष्ट काळ आहे. पहिला डब्बाचा पीस होता, डब्याचा टीव्ही होता, प्लेन टीव्ही झाले. काळ बदलतोय, लोक बदलतात, कपड्याची स्टाईल बदलली, लोक चपलाची स्टाईल बदलली, पेन वापरायचं बदललं, लोकांचं बोलायची स्टाईल बदलली, गॉगल बदलले, सगळं पॅन्टीचे बॉटम चेंज झाले. बदल होत राहणार. तुम्ही फक्त बदलाप्रमाणे प्रामाणिक लोकांची सेवा करा. कोणताही बदल येऊ द्या, लोक टिकून राहणार. जे प्रामाणिक टिकून राहणार, ही माझी भूमिका आहे. मग माझं तुमच्या प्रश्नावरती की मी अपक्ष काय आहे, ती माझी भूमिका आहे. आणि मुंबई वाचवायच्यावरती माझं हे सांगणं आहे तुम्हाला की एकंदरीत या सर्व गोष्टी आहेत म्हणून हे सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स लोकांपुढे कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे. त्या कन्फ्युजन मध्ये यायची गरजच नाहीये. थोडा कॉमन सेन्स डेव्हलप केला तर ऑटोमॅटिक बऱ्याच प्रश्नांची उत्तर स्वतःहून भेटून जातील. आणि बऱ्याच लोकांना माहिती पण असतं, पण बिचारे राजकीय दबावाच्या पुढे जायचं नाही म्हणून बोलत पण नाही. तर हा एक प्रकारे लोकशाहीचा काळात अभ्यास झाला ना, त्याला झाला नाही पाहिजे. मी अपक्ष आहे आणि मी आनंदी हॅपी आहे की मी स्वाभिमानावरती, लोकांच्या जीवावरती हे इलेक्शन मोनाली समाधान शिंदेला पुढे घेऊन लढतोय. आणि फक्त इलेक्शन मध्ये फोटो न लावला, मी पहिल्यापासून 7 वर्ष झाले माझ्या विभागात लोक एकूण एक घरात विचारा, असं एक घर नाही भेटणार कोण समाधान शिंदे, कोण मोनाली शिंदे. हा आपला प्रभाग क्रमांक 76 इतिहास आहे, अभ्यास आहे की गेल्या 25 वर्षामध्ये आम्हाला स्थानिक नगरसेवक लाभलेला नाही. आणि गेल्या 25 वर्षामध्ये पूर्वी एक उदयराज तोरणे करून भीमनगरचे व्यक्ती होते. ते व्यक्ती महानगरपालिकेमध्ये जिंकून आले होते आणि त्यांच्यानंतर आजपर्यंत सगळे बाहेरचे नगरसेवक आहे टोटल. किती दिवस आपण बाहेरच्यांना साहेब म्हणत फिरणार ना, तर ही भूमिका पण बंद झाली पाहिजे. म्हणून माझी भूमिका अपक्ष आहे. कोणता पक्षावर प्रेम नको, सगळ्या पक्षांनी माझ्यावर प्रेम करावं. सगळ्या पक्ष लोकांना कळावं की अपक्ष उमेदवार जरी असला तरी प्रामाणिक आहे, जिद्दीचा आहे, कष्टातनं गरिबीतनं वरती आला, संघर्ष करून वरती आला, त्याला संधी भेटली पाहिजे. म्हणजे तो आपल्यासाठी भांडू शकतो, बोलू शकतो, कुठे उभा राहू शकतो. मग अपक्ष बरा आहे त्यापेक्षा. म्हणून माझी भूमिका अपक्ष आहे. दादा, मला सुद्धा तुमचे थोडे विचार पटायला लागले. पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही शिक्षणावर जास्त भर देतात, तर प्रभाग क्रमांक 127 मधला तुमचा संघर्ष नेमका कोणासाठी? बघा, संघर्ष माझा काय कोणत्या पक्षांच्या विरुद्ध नाहीये. म्हणजे मी खोटं सांगायची गरज नाहीये की जे माझे प्रतिस्पर्धी आहेत ते देखील माणसंच आहे. म्हणजे मी माझ्या विभागाबद्दल सांगायचं म्हटलं तर गणेश भगत हे जे आहे, गणेश भगत दादा, मी दादा म्हणतो. सुरेश पाटील साहेब यांना पण दादा म्हणतो की जे वयाने मोठेच आपल्यापेक्षा. माझे संस्कार आहे, ज्येष्ठांचा आपण सन्मान केलाच पाहिजे, आपल्यापेक्षा मोठे आहेत तर सन्मान केला पाहिजे. माझा संघर्ष काय गणेश दादांच्या विरुद्ध पण नाही आणि सुरेश पाटील साहेबांच्या विरुद्ध पण नाही. माझा संघर्ष आहे की गेल्या 25 वर्षामध्ये प्रभाग क्रमांक 127 ला स्थानिक उमेदवार लाभलाच नाहीये. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं माझ्या बाजूच्या पूर्ण वॉर्डमध्ये, म्हणजे माझा जो वॉर्ड आहे डोंगर भागामध्ये आहे आणि तो वॉर्ड डोंगर भागामध्ये असल्यामुळे आजूबाजूला जेवढा पण घाटकोपर बेस पश्चिमचा जो भाग आहे त्यात जर पाहिलं ना तर स्टेशन साईडला जो वॉर्ड आहे तिकडे बिंदू त्रिवेदी करून नगरसेवक स्थानिक, पुढे गेलात हारून खान स्थानिक, त्याच्यानंतर बाबा प्रतीक्षा मुखे स्थानिक, अर्चनाताई भालेराव स्थानिक, भोसले होते त्या पण स्थानिक, त्यानंतर सुधीर मोरे, स्नेहल मोरे, सुनील मोरे हे पण सगळे स्थानिक. इकडे भाटवाडीत पाहायला गेलं तर बाबा अंडे, अश्विनी अंडे, शिर्केताई हे सगळे स्थानिक. तिकडे किरण लांडगे वगैरे आश्रममध्ये स्थानिक, अश्विनीमध्ये स्थानिक, तिकडे सूर्यकांत गवळी स्थानिक. हे सगळे सन्माननीय लोक सगळे स्थानिक. माझ्या विभागावरती कोणता अन्याय आहे? प्रभू रामालाही 14 वर्ष वनवास भोगावा लागला, चांगला असताना, परमेश्वराचं रूप असताना. तर मला सांगा, माझ्या विभागाला 25 वर्ष वनवास का? बाहेरचे नगरसेवक का?
मला काय प्रश्न विचारायचा, बाबा एक्झाम्पल माझा लोकांना पण प्रश्न आहे हा, की बाबा माझ्या काय सुरेश पडसे दुश्मन नाहीये, माझ्या काय ऋतुताई तावडे दुश्मन नाहीये, पण माझा हा प्रश्न आहे की ऋतुताई समजा आल्या, त्याच्या आधी प्रवीण चढा साहेब होते, त्याच्यानंतर सीताताई बागे होत्या, त्यानंतर ऋतू तावडेताई होत्या, त्यानंतर पाटील साहेब होते. मग पाटील साहेबांनी 2017 ते निवडून आले, त्यांनी जिंकून याच्यातील लोकांसाठी काय केलं होतं? एकदम सोपा प्रश्न आहे ना, की तुम्ही लोकांचे प्रतिनिधी ना, लोकप्रतिनिधी, लोकशाहीचा अधिकार आहे, लोकप्रतिनिधीला आपला अधिकार भेटतो लढण्याचा, संघर्ष करण्याचा. मग संघर्षाचा जर अधिकार भेटलाय तर तुम्ही लोकांसाठी काय संघर्ष केला होता म्हणून तुम्ही निवडून आलात? मोठा प्रश्न आहे की नाही? मग माझा संघर्ष काय आहे? तुम्ही गेली 6 वर्ष, आता 7 वर्ष जानेवारी महिन्यात 7 वर्ष लागलं, 7 वर्षापासून मी जे कष्ट घेतो हे प्रामाणिक लोक पाहतायत. चाळीमध्ये राहून मी जर गटारावरून उडी मारतो, काही भागामध्ये फिरताना मला गटारावरून उडी मारायला लागते, तिथं माझे मतदार पण उड्या मारत असतील. किती भागामध्ये माझा पाय गटारात गेला, माझा पाय माझी चप्पल गटारामध्ये गेली, माझ्या मतदारांची मदत असतील ना लोकांची, जनतेचंही. मग ते प्रश्न समजणार कधी? यांचे कधी पाय गटारात गेलेच नाही, यांना कसं कळणार गटारामध्ये काय होतं, चप्पल भरलं होतं काय? आमच्या पोरांचे पाय काय बिचारे ते जे बाकी छोटे मोठे प्राणी, कुत्रे मांजरा वगैरे फिरतात विभागामध्ये, त्यांची विष्ठा असते, त्याच्यावरती पाय पडतो लोकांचा. अनेक जागी मी कचरा बघितलाय, अनेक जागी नाल्यामध्ये बाहेरचं पाणी बघितलं जे रोडवरती वाहतंय, सिमेंटच्या चांगल्या मेन रोडवरती वाहतंय, जसं बाबा अल्ताफनगरच्या साईडला डायरेक्ट गटारचं पाणी बाहेर, तिथे कचरा ढीक लागलाय, आतमध्ये घाणेरडी बसते. मतदार म्हणून त्याचा वापर करून घेता, मतदार म्हणून त्याच्याकडे तुम्ही सगळं जाता भेटायला, पण सुविधा कुठे देता? माझं म्हणणं काय, तुमचं वेगवेगळे प्रोजेक्ट प्लॅन येतील तेव्हा येतील, तो माझा उद्देश नाहीये. माझं म्हणणं काय, एवढे ऍडव्हान्स बोलण्यापेक्षा मी तुम्हाला घर बांधून देईल, हे बांधून देईल. पण तुम्हाला म्हणून सांगतो, प्रभाग क्रमांक 27 मध्ये गेल्या 10 ते 12 वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे. लोकांची घरे तुटली आहे, अजून त्यांना बिल्डिंग नाही बांधून भेटली, आणि हे दुसऱ्या जागी जाऊन वचन देतात की आम्ही तुम्हाला घरं देऊ, आम्ही GR काढू, सरकार आपले, अमुक आपले, तमुक आपले. पण त्यांचं तोडलंय, त्यांना तर घर बांधून द्या, मग दुसऱ्यांचे प्रश्न बाहेर काढा. 10 वर्ष ती लोक ट्रान्झिस्कॅम मध्ये राहत आहेत. अमृतनगर साईडला ट्रान्झिस्कॅम समोर त्यांना वचन दिलं होतं, आपले घर के सामने आपका नया घर खड़ा होगा. एक वीट नाही हल्ली हो. आज तिथे एवढा मोठा प्रश्न आहे की ते ट्रान्झिस्कॅम देखील आज धोकादायक सांगितलं, समोरची बिल्डिंग तयार नाही आली आणि ट्रान्झिस्कॅम धोकादायक सांगितलं गेले. हा कोणता न्याय? तुम्हाला कळ जर लागली असती तर तुमचंच घर असतं तर तुम्हाला कळ लागली असती ना. यांना कळ लागत का नाही, घर नाही ना. आज तिकडची मला लोक म्हणतात, दादा हमने बहुत तकलीफ सा है, वो सब ठीक है, आज हम लोग का ना बहुत लड़के लोग जो यंग है उनका शादी नहीं हो रहा है, कोई लड़की ट्रांजिस्कॅम में आने के लिए रेडी नहीं है. मोठा प्रश्न आहे. एक मुलाचा प्रश्न सिंपल आहे तर जाऊ द्या, प्रगती कितीला पुढे राहिलं, हा प्रश्न मिटत नाही, आई वडिलांची परिस्थिती काय असेल, आई वडिलांचं मन काय म्हणत असेल. पण मला सांगायचं काय की हा संघर्ष कोणाच्या वाटेचा आहे, त्यांना का म्हणून भोगायला लागतो. लोकांना वाटतं डोंगर बाजून तुटेल, आमच्याकडे डोंगर मधून तुटलाय. पवईला रोड काढायचा आहे म्हणून हिरनंदिनीमध्ये तो रोड काढायचा म्हणून ती ढकलाय, तो रोड तोडून टाकलाय मधून. मला काय म्हणायचं की 9-10 वर्ष तो रोड न तयार झाला, आज इलेक्शन आलं म्हणून गटाराची कामं चालू झाली, रोडची कामं चालू झाली. मग 10 वर्ष काय जिवंत माणसं नव्हती का? अरे आम्ही आमच्या ऍड्रेसवर आम्ही लावतो घाटकोपर पश्चिम मुंबई 84, पण आम्हाला घाटकोपर पेक्षा गावाला बरं वाटतं, पिकनिकला गावाला, सणाला गावाला, इथं फक्त काम करतोय म्हणून राहतोय. म्हणजे तुम्ही आमची मजबुरीचा फायदा घेता का लोकांचा? बिचारे माझे जनता, त्यांना वेळ नाही हो. बायका पोरासाठी पण वेळ काढता येत नाही, कामामुळे, कष्टामुळे, आपल्या जबाबदाऱ्यांमुळे, आणि त्यांना तुम्ही संघर्ष करायला लावता. आमच्या ऑफिसला भेटायला चिठ्ठ्या घेऊन, पावत्या घेऊन, अर्ज लिहून आणा, आमच्या 10 फेऱ्या मारा, म्हणजे नगरसेवकला पगार पण भेटणार. आमची पोरं इथं 15,000 पगारासाठी कुत्र्यावानी मरमर करतात, महिन्यावर कष्ट करतात. यांना पगार असतो, यांच्याकडे आम्ही जायचं, पगार पण घ्यायचा, कमिशन पण खायचं, घरं दारं पण भरायची आणि लोकांना पण पळवायचं. हा कोणता न्याय? मग आमचा जन्म काय, ऑफिसमध्ये गेल्यावर साहेबांना साहेब म्हणा, विभागामध्ये गेलं की यांना साहेब म्हणा. आमचा जन्म काय लोकांना साहेब म्हणत जाणार का? हे कधी बंद होणार? आजपर्यंत मला कोणी साहेब म्हणलं नाही, दादाच म्हणतात, भाऊ म्हणतात, कारण मी लोकल आहे ना. मला भेटायला एखादा माणूस बरमुड्यावर पण येऊ शकतो, एखादी माझी ताई गावावरती पण येऊ शकते भाऊ म्हणून. यांच्याकडे जायचं म्हणलं की साड्या घाला, यांच्याकडे जायचं म्हणलं की पॅन्ट घाला, आपल्या लाईफमधला वेळ काढा, साहेबांचा वेळ घ्या. काय साहेबांच्या आधी यांचे गट प्रमुख, शाखा प्रमुख, हे प्रमुख, मंत्री, हा मंत्री, तो मंत्री, मग यांची भेट घ्या म्हणून तर साहेबांपर्यंत पोहोचणार. म्हणजे साहेब काय एवढे VIP झाले का फिरताना आमच्यापर्यंत, आणि आता साहेबांपर्यंत फिरायचं? ही कोणती सिस्टम आहे? ही कोणती लोकशाही? हे कोणतं संविधानाचा अधिकार आहे? म्हणजे तुम्ही माझं संविधान दिलंय पण वापरायला संधी कुठे येत आहे? दबाव यंत्रणा यांच्याकडे, शिक्षण व्यवस्था यांच्याकडे. मला सांगा, साहेब मी म्हणेल, मी साहेब प्रत्येक नगरसेवकाला म्हणेल, पण मला सांगा 9 वर्ष झाली, 2017 इलेक्शन लागलं, 17 नंतर आज 2019
26 चालू झालं, म्हणजे 9 वर्ष झाली. मग या 9 वर्षाच्या काळामध्ये माझ्या प्रभागाला अजून अँब्युलन्स नाही झाली. अँब्युलन्स एमर्जन्सी मध्ये माझी लोक पळणार कुठे? मुक्ताबाई राजावाडी सायन केमला पळताना अँब्युलन्स कुठे? ते एवढे तर श्रीमंत नाही की प्रायव्हेट मध्ये जातील. मग अँब्युलन्स पाहिजे. 108 ला कॉल केल्यावर आमच्याकडे एवढ्या जागा कंजेस्टेड आहे, तिकडे अँब्युलन्स येऊ शकत नाही. पण छोटी ओमली एखादी अँब्युलन्स यायला पाहिजे होती. लोक देवा घरी गेली ना, देवांत झाल्यानंतर त्यांना महितापर्यंत स्मशानभूमीपर्यंत पोहोचवायला अजून वैकुंठ रत्न आहे, तो आम्हाला दुसऱ्या वॉर्ड मधला सगळं मागा लागतो. मधून मागवा, इकडून मागवा, आमदारकडून मागवा. आता एका वेळी 2-4 महिने झाले, मग काय करणार आम्ही? तो टीटीव्ही माणसं असतात, कधी कामाचा विषय असतो, कधी लोक पोहोचत नाही. मग अँब्युलन्स कधी भेटणार? वैकुंठात कधी भेटणार? मला काय म्हणायचं, साहेब आम्ही म्हणू, पण तुम्ही आतापर्यंत एक लायब्ररी ओपन नाही केली माझ्या विभागामध्ये. लायब्ररी ओपन नाही केली. मला काय म्हणायचं, अजून तुम्ही लायब्ररीचा दिवाना लावला. तुम्ही मुलांना सांगूच नका शिक्षण साहेब बनवायच्या गोष्टीच करू नका. मला काय म्हणायचं, जर तुम्ही हा व्यवस्थित शब्द मांडताय की मी लायब्ररी केल्या, 4 नाही 5 लायब्ररी केल्या, आपल्या विभागात अजूनपर्यंत एमपीएससी युपीएससी पोलीस भरतीला प्रायव्हेट सेक्टरमध्ये मुलांना प्रमोशन करायला कोणती नियोजन नाहीये, त्यांना गाईडलाईन नाहीये, त्यांना शिबिर नाहीये, त्यांची सायकोलॉजी डेव्हलप होत नाहीये. लोक गरीबीतनं गरीबच होत चालले. त्यांना पुढे यायला कोणतरी हात द्यायला पाहिजे ना. आज मी जेवढा संघर्ष शिकलोय तेवढा संघर्ष माझ्या विभागातला माझ्या वाटायला येणार नाही. त्यांना मी प्रॉपर सांगेल ना, मी 10वी केली, मग मी सायन्स केलं, मग कॉमर्स केलं, मग 1 वर्ष एंट्रन्सला गेला, नंतर मी MBA केलं. हे मुलांच्या वाट्याला येणार नाही निदान. मला काय म्हणायचं, मुलांनी शिकलं पाहिजे. सगळे म्हणतात साहेब व्हा, साहेब व्हा, पण साहेब कसं व्हायचं शिकवणार कोण? हे सिस्टम सोपी आहे. कार्यकर्ता म्हणून सोपं आहे पक्षावाल्यांना. फक्त एक प्रिंट आउट काढायला लागते. आज एक प्रिंट काढली ना, एक प्रिंट काढली की लगेच दिलं की घ्या, हे आमचा कार्यकर्ता. मग बिचारा कार्यकर्ता मान सन्मानासाठी बिचारा आपल्या विभागात काहीतरी सुविधा येतील, त्या सुख सुविधा आणेल मी माझ्या माध्यमातून म्हणून त्याच्याकडे जातो. ते लोक त्याचा वापर करून घेतात. बिचारा तो कार्यकर्ता पण मनात घसलेला असतो. मग तो लोकांपुढे बोलणार काय? आता आपण झाकली मूठ 1.25 लाखाची, बोलायचं काय? असं तो कार्यकर्ता पण बिचारा तो एकदम फर्स्टेड होतो आपण, पण तो बोलत नाही कोणाला, तो घरात वैतागलेला असतो. त्याला काय वाटतं, अरे मी पक्षात गेलोय, मी पक्षाचा पदाधिकारी झालोय, काय झालोय लोकांच्या सुविधासाठी, पण ते भेटत नाही आणि लोकांसाठी काही करता येत नाही. त्याला तडतड होती लोकांची. पण आता पक्षाच्या विरुद्ध बोलू शकत नाही आपण त्या पक्षात म्हणल्यावरती. म्हणून मी कोणत्या पक्षात नाही गेलो. म्हणून आमची भूमिका अपक्ष आहे. लढायचं स्वबळावरती, नंतर पुढे बघू कोणत्या पक्षात जायचं की नाही जायचं, कोणत्या पक्षात ठरवायचं, तो पुढचा प्रश्न राहिला. पण माझं म्हणणं काय, संघर्ष आमच्या वाट्याला प्रत्येक वेळेमध्ये. आज माहुलं लोक गेली, हे लोक एवढं म्हणतात की ह्या लोकांचा प्रश्न सोडवला, आपल्या लोकांचा प्रश्न सोडवला. कोणत्या लोकांचा प्रश्न सोडवला? कोणत्या लोकांचा प्रश्न सोडवला? लोकांकडून लाखो रुपयाची मागणी केली तेव्हा लोकांना सांगितलं तुम्हाला करून देऊ, नाही लोक कुठून देऊ? लोकांनी खायचे वांदे, लोक कधी लाखो रुपये पैसे देणार? माझा प्रश्न काय आहे की माहोलमध्ये ज्यावेळी लोकांना समस्या सहन कराव्या लागल्या, म्हणजे ज्यावेळी इकडे रोडची कटिंग झाली, पाईपलाईनच्या रोडची कटिंग झाली, लोकांची घरं तुटली, लोकांच्या विरुद्ध अन्याय तर इकडे झालाच, पण बिचारी लोक गेली कुठं? त्या मच्छरदानीमध्ये, त्या माहुलला. तिकडे केमिकल कंपन्या आहेत, तिकडे खाडी आहे, तिकडे मच्छर आहेत. बिचारी या 10 वर्षाचा संघर्ष करून ती वयस्कर लोक देवाघरी गेली बिचारी. आता पुढे 10 वर्ष त्यांना घरं भेटतात. मग त्यांच्या आयुष्यामध्ये सरकार असताना, लोक असताना, नेतृत्व असताना, पक्ष असताना 10 वर्ष अन्याय, 10 ते 12 वर्ष अन्याय काय झाला? मला हा प्रश्न आहे. तुम्ही एवढं सांगा पक्ष की मग 10 वर्ष अन्याय झाला का? तो अन्यायाचं उत्तर कोण देणार? त्याची भरपाई कोण देणार? एखाद्या माणसाचं आयुष्य फार महत्वाचं आहे. एक माणूस जर देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर एक व्यक्ती घरासाठी पण पंतप्रधान असतो. त्याच्यावरती 4 लोक डिपेंड असतात. घरातला प्रत्येक मेंबर, मुलांचं भविष्य, आरोग्य, पत्नीची स्वप्न, अडचणी, समस्या, समाज, गाव, मुंबई सगळं त्याला पाहावं लागतं. मग ह्या अन्यायाला 10 वर्ष काय सहन करायला लावलं मुंबईमध्ये राहून? मग याचं उत्तर कोण देणार? आणि हे म्हणतात की आम्ही हे प्रश्न सोडवले आहे, ते प्रश्न त्यांनी सोडवले नाही, हे कधी लोकांना काय करणार? मी तुम्हाला सांगू का, त्या पाईपलाईनच्या रोडला, आमच्या इथे सुरक्षा नगरचा भाग आहे, त्या पाईपलाईनच्या रोडला तिथे एक भगवान करून आहे, भगवान मावशी आम्ही त्यांना म्हणतो. भगवान मावशीने बिचारीनी 9 वर्षामध्ये त्या पडीक जागेमध्ये मंदिर तरी बांधलं, सलाम आहे, तिने मंदिर तरी बांधलं लोकांकडून मदत मागून. पण यांना तरी रिकमेंड गार्डन नाही करता आलं. आज त्या पाईपावरती पोलीस चौकीच्या बाजूलाच लोक दारू प्यायला बसतात दिवसा ढवळ्या. तिथनं आपली आई बहीण माझे मतदार लोक सगळे तिथं फिरतायत. त्यांना सुरक्षा कोणती असेल? कुठे न्याय व्यवस्था? कुठे सुरक्षा? कुठे लोकांसाठी असणारी कायदे व्यवस्था? कुठे? कंप्लेंट होत नाही, लाईटी लागत नाही, अंधारात असतो, दारू पिली जाते उघड्यावरती वाईन शॉप समोर. ही कोणती पद्धत? मग मला काय म्हणायचंय, जर तुमच्याकडून हे होत नाही ना, तुम्ही उभं ना, आता तुम्हाला समाजसेवा करायची ना. आता यांनी नवीन मुद्दा मांडला की बाबा प्रभाग क्रमांक 127 मध्ये नाविन्यपूर्ण जो भाग ऍड झालेला आहे, पंचशील नगर, जय मल्हार नगर, गणेश नगर, तो डोंगराळ भाग झाला. तिकडे समस्या खूप आहे. त्याच गावच्या पेक्षा बेकार आवाज आहे तिकडं. कचरपट्टी आहे, मैदान नाही, टॉयलेट नाही, ड्रेनेज लाईन प्रॉपर नाही, पायऱ्या प्रॉपर नाही. लोकांची अवस्था काय, दबाव यंत्रणा लोक दबली.
कोण गावकीमुळं, कोण भावकीमुळं. तो माणूसच आहे ना. त्या प्रत्येक माणसाला श्वास घ्यायला लागतो, जेवायला 2 टाइम बांधायला लागतं. मग इथं गाव कोणतं आलं? तुम्ही आपण गावच्या इकडे गाव ठीक आहे. मुंबईमध्ये आम्हाला सुविधा पाहिजे, तिथे गावच्या संबंध काय? मुंबईमध्ये असताना मुंबईमध्ये राहतोय, मुंबईमध्ये घर आहे, बरं तर झोपडपट्टीला झोपडपट्टी, पण त्या झोपडीच्या आजूबाजूला आमचं घर चालवलं आम्ही सक्षम आहे. आमचं घर, आमचं दुखणं वागणं, आजार बिजार, मुलं बाळ सगळं आमचं आम्ही पाहतोच ना. पण घराच्या बाहेर पाऊल टाकलं तर मला तुम्ही सांगा, घराच्या बाहेर पावलं जे लादीकरण, ओट्यावरती लाद्या, ते काय उपकार आहेत का? आता आंघोळ केल्यावरती, भांडी घासल्यावरती ते पाणी जाणार कुठं? घरात साठवून ठेवू शकत नाही. मग ते पाणी चाललंय कुठं? ते पाणी गटारातलं. मग गटार आमची नेसेसरी गरज आहे, रोजची गरज आहे, ती उपकार नाहीये. आता रोज जेवल्यावरती माणसाला रोज टॉयलेटला येणार ना, मग टॉयलेट बांधून दिले उपकार आहेत का? मग आम्ही घरात टॉयलेटला बसलं पाहिजे का? तुझ्या असं म्हणणं आहे का डोंगरात गेले पाहिजे लोकांनी? हे टॉयलेट झालं पाहिजे, आमची नेसेसरी नीड आहे, आमची रेग्युलर गरज आहे. ती गोष्ट तुम्ही पूर्ण करत नाही. महानगरपालिका फंडातनं सरकारचे पैसे असताना सरकारकडून फंड येऊन पण मध्ये म्हणलं की आमच्याकडे फंड बंद झाला. अरे तुमचा फंड बंद झाला नगरपालिकेचा, त्यानंतर तुमचेच खासदार निवडून आले ना, त्यांचे हातपाय पकडायचे ना, त्यांच्याकडून कामं काय करून घेतली, तेव्हा तुमचा पुढे गेला फंड. तुमचा फंड बंद, त्यांचा फंड चालू होता ना. मग तुम्ही त्या पक्षाचे माणसं आहे, तुम्ही त्या माणूस जो तो पक्षाला आपलं स्वतःचा स्वाभिमान जपू नये. मी ना आमदार पुढे वागणार, मी ना खासदार पुढे झुकणार, मी ना याच्या पुढे झुकणार, माझं नाही काय. अरे तुमच्या इगोमध्ये लोकांचं किती नुकसान होतंय. मी असं आहे ना, मी प्रत्येक पक्षाच्या मोठ्या माणसाखाली पायापाशी 10 वेळा पाय पकडेल जर मला लोकांसाठी काय करायचं असेल तर. पण माझ्या लोकांना मी कधी लोकांचे पाय पडून देण्याची वेळ येऊन देणार नाही. मी लोकांसाठी उभा राहील, 1 नाही 10 लोकांचे पाय पकडेल, पण माझा कोणताही माणूस कुणाचे पाय पकडायला गेला पाहिजे मी लक्षात घेईल नेहमी. त्या ठिकाणी लक्षात राहील. माझं म्हणणं काय, तुम्ही साहेब म्हणून घेताय ना, तर साहेबांसारखं काम करा. साहेब म्हणून घेताय आणि काम करताय, तुम्हाला साहेब म्हणायचा अधिकार नाहीये. तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहे. तुम्हाला साहेब, आपण काय केलं, जे प्रतिनिधी आहे त्यांनाच साहेब म्हणून टाकले. मग साहेब आपल्या उरा वाचणार ना 5 वर्ष. मग साहेबांना निवडून पण आपण द्यायचं, साहेबांना कमिशन पण भेटतोय, साहेबांना पगार पण भेटतोय, साहेबांना श्वास सिरपळ पण पाहिजे, मान सन्मान पण पाहिजे, मिटिंग लावली लोक जमा झाली पाहिजे, कामधंदे सोडून घरदार सोडून. मग साहेबांना सगळा मोठेपणा पाहिजे. मग साहेबांच्या दारा द्यावं तर हप्त्याला साहेबांच्या ऑफिसमध्ये झालं पाहिजे. आज सध्या मला सांगा मॅडम की एक डॉक्युमेंट आपल्या घरी आधार कार्ड विसरलं तरी आपण म्हणतो बायकोला, भावाला किंवा आईला वगैरे म्हणतो, जर माझं एवढं आधार कार्ड मला व्हॉट्सअप कर ना. आधार कार्ड व्हॉट्सअप येतं, आपण आधार कार्डची प्रिंट काढून काम करून घेतो. मग काय नाही नगरसभा टेक्नॉलॉजी आली, व्हॉट्सअप आले, ह्याच्यात बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती व्हॉट्सअपवरती तुम्ही विभागात बसा, अर्ज लिहा, साईन करा, व्हॉट्सअपला प्रिंट पाठवा, मी कलर प्रिंट काढतो आणि काम करून देतो महानगरपालिकेतनं. प्रॉब्लेम काय? टेक्नॉलॉजीचा उपयोग काय? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कुठे एआय आलंय. एआय येऊन लोकांना व्हिडिओ बनवणं सुचतंय, पण लोकांना हे सुचत नाही की आपण लोकांची वेळ कसा वाचू शकतो, सर्वसामान्य माणसाचा वेळ कसा वाचेल. मला सांगा, प्रतिनिधी म्हणत असताना, प्रतिनिधी म्हणून काम करत असताना मला काय हाऊस नाहीये. माझं वय 33-34 चालू होता. 34 वयामध्ये मी पॅन्ट शर्ट घालून फिरतो बाप्या माणसागत. माझ्या वयाची मुलं जीन्स पॅन्ट, टी शर्ट, सँडल विंडो घालून फिरतात. कधी मला हाऊस नाही, मौज नाही. साध्या मुलांनी बाईक घेतली ना, बाईक तरी 10 वेळा स्टेटस ठेवतात, बाईक घेतली, ही बाईक, ती बाईक. मी फॉर्च्युनर घेऊन फिरतो डोंगरात. पण मी आजपर्यंत शरीर चांगला नाही मोठेपणा करायला का? लोकांना ऑड नको वाटायला. याला अहंकार आहे, इगो आहे. मी लोकांचा प्रतिनिधी म्हणून मी कधी अहंकार न करता कधी शरीर चांगला नाही. कधी माझ्या बाईकमध्ये जीन्स नाही घातली, मी जीन्स नाही घातली. जेव्हा आमचं एन्जॉयमेंटचं आमचं वय किती आहे, पण प्रतिनिधी आपण नीट राहिलं पाहिजे. समाजामध्ये आपण आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजे. मर्यादा म्हणून आपण हिंदू म्हणतो, हिंदू माणसाची मर्यादा काय? प्रत्येक वेळी आपण मर्यादा राहून जर काम केलं तर मर्यादा पुरुषोत्तम आपण भगवान राम म्हणतो. प्रत्येक पक्षाला प्रत्येक देवाचं लावून काम करतो. कुणाचे कोणत्या पक्षाचे राम झालेत तर कोणत्या पक्षाचे हनुमान झालेत, कोणत्या पक्षाचे गणपती झालेत तर कोणत्या स्वामी समर्थ. तुम्हाला जाऊन का एवढे गलिच्छ राजकारण ना. माझ्या पत्नीला मला सांगितलं होतं की स्वामी समर्थांच्या मठामध्ये, आमच्या इथे मठ आहे स्वामी समर्थ भटवाडीमध्ये, आमच्या विभागामध्ये म्हणजे भीमज्योत करून मंडळाच्या वतीने चढलेलं मंडळ. ते बोलले की तुम्ही या इकडे नैवेद्य वगैरे घेऊन या, असं नैवेद्य आणा, तुळशीचे पानं ठेवा, सगळं स्वामींसाठी घेऊन या, मग तुम्ही आरती पण करा. माझ्या बायकोनी दिवसभर बसून सवासनीला जेवण घातलं आणि बोलले आज स्वामींचा आपल्याला नैवेद्य द्यायची संधी भेटली. नैवेद्य ताट वगैरे बनवलं आणि त्या लोकांनी फोन केला हे सांगायला की आमच्यावर राजकीय दबाव आहे, तुम्हाला आम्ही आरतीला येऊ शकत नाही. तुम्ही इलेक्शन झालं की इलेक्शन झालं की आरतीला या. स्वामींचा मठ आणि आरतीचा संबंध काय? माझी बायको रडते, त्या डोळ्यात पाणी, मी स्वामी बघतोय, मलाही वाईट वाटलं. आज स्वामी कोणती परीक्षा घेत आहेत, पण लक्षात ठेवा स्वामी जर एवढे कठोर आहेत ना तर त्यांना पण धडा शिकायला भेटणार आहे. लोकांनी कळलं तुम्ही देवामध्ये पण राजकारण आणता. अरे देव का पक्षाचा देव आहेस तुला? देव हा सगळ्यांचा, परमात्मा परमेश्वर सत्याची दारं लोकांनी 24 ओपन आहे. तिथे अन्याय. मी नाही गेलो, वाईट वाटलं मला. शेवटी जाऊन पण नंतर आरती झाली, सगळं झालं, आम्ही नैवेद्य बनवला, देऊन येतो.
मग जेवढे घाणेरडे राजकारण आहे यांनी काय काय स्त्रियांना कार्यक्रमामध्ये साड्या वाटप केल्या, साड्या वाटप, फोटो सेल्फी पाठवले म्हणून साड्या रिटर्न मागून घेतल्या लोकांनी, नंतर येऊन माफी पण मागितली. एवढी काय घाणेरडे राजकारणी. मी काय म्हणतो, राजकारण असावं पण माणुसकी राजकारणापेक्षा मोठी असावी. माणूस माणसाला कामाला येऊ शकतो. माणसाने माणसाला जगायला आणि बोलायला आणि वागायला शिकवलं पाहिजे. त्यासाठी माणूसच माझ्यासाठी उभा राहू शकतो. पण आपण राजकारणाचा अहंकार मध्ये घेऊन येतो आणि माणुसकी विसरून जातो. उपयोग काय त्या राजकारणाचा? जर मी प्रतिनिधी आलोय आणि मी भेदभाव करतोय, मला सांगा माझ्या विभागाची 40-50,000 लोकसंख्या आहे. 40-50,000 लोकसंख्येमधून मला 10-15,000 मतं मला पडले आणि मी निवडून आलो, तर बाकीचे काय माझे नाहीत का? म्हणजे मी हे बघतोय 7 वर्षापासून की बीजेपी वाले बीजेपीच्या मंडळात काम करतात आणि सेनेवाले सेनेच्या मंडळात काम करतात. पण समाधान शिंदे गेली 7 वर्ष सगळ्या विभागात काम करतो, कधी भेदभाव नाही केला. हा बीजेपी वाला, सेनेवाला, मनसेवाला सगळे आपले, आपल्या सगळ्यांनी काम, हा सगळा विभाग माझा आहे. मी आजपर्यंत दुजाभाव नाही केला आणि करणार पण नाही. मी शिकलेलो आहे, मला कळतंय. माझ्या कॉलेजमध्ये सगळ्या प्रकारचे मित्र आहेत, तेव्हा भेदभाव नाही करत. मग इथे कशाला भेदभाव पाहिजे? आणि मग सुद्धा पॉईंट मी सांगितलं तुम्हाला की बाबा मुंबई वाचवा, मराठी म्हणून वाचला पाहिजे. जर तुम्हाला ही भूमिका आहे ना, मराठी भाषा तिकीट द्या. पण भारत हा सर्वधर्म समभाव संविधान चालणारा देश आहे, सगळ्यांना अधिकार आहे. मग हा मुद्दा मध्ये मध्ये का मुंबईमध्ये मराठी भाषा वाचला पाहिजे? कुणी माझा काळ नाही दाबला. तुम्हाला एवढी कळकळ आहे ना, मग लावा जॉबला पोरांना, लावा. तुमच्या अख्ख्या महाराष्ट्रात ओळख आहे, प्रत्येक एमआयडीसी मध्ये ओळख आहे, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये ओळख आहे. का नाही तुम्ही लावलं मुलांना कामाला? बाबा घाटकोपर मधून 10,000-5,000 2,000 पोरांना कामाला लावा. इकडं तिकडं त्याचे प्रपंच सांभाळतील नाही पोरं. बरे पुढे भाड्यानं राहतील, पण सांभाळतील नाही सांभाळतील. आज पोरं कुठे कुठे पळतात काम करायला. पार कर्जतवरून पोरं इकडे येत आहेत, पार विरावरून पोरं मरत काय करत अंधेरीला कामाला येतात. मला सांगा किती धावपळ ही. आज लोक त्यामध्ये एक इन्सिडेंट झाला की ट्रेन घासल्यामुळे बॅगी अडकून लोक खाली पडली, मेली. असं ते प्रपंच, घरदार, स्वप्न, मुलं बाळा काय म्हणत असतील. पुन्हा पडलं, 2 मिनिटं दाखवली, न्यूज झालं, संपला विषय. यांच्या विरोधात काय आलं की न्यूज थोडा वेळ चालते आणि आपल्यासाठी काय आलं तर न्यूज 10 वेळा चालते. बाबा याने हा घोटाळा केला, तो घोटाळा केला, म्हणजे आमच्यासाठी नियम वेगळे आहेत का? मग संविधान सगळ्यांना सेम आहे. न्याय व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था सेमच पाहिजे. आमच्याकडे मुक्ताबाई हॉस्पिटल आहे, तिथं एखाद्या लेडीचं बाबा नाव नोंदवलं गरीब लेडीजनी, तर सीझर होऊ शकत नाही. तिकडे जा, राजावाडीला जा, सायनला जा. मला काय म्हणायचं, त्या लेडीची परिस्थितीला विचारायची प्रवास करायला, ती गरोदर बाई, ती आई, तिला आधार नाही कोणाचा, तिच्यासोबत कोण उभं आहे? ह्या समस्या पाहणार कोण? अनेक प्रश्न आहेत, एक प्रश्न नाही आहेत, अनेक प्रश्न आहेत. यांनी जे केलं तेच उपकार म्हणून दाखवलंय, मोठमोठ्या पाट्या लावल्या. आणि मी म्हटलं लागा ना, महानगरपालिकेने केलं, नगरसेवकाचं नाव कशाला पाहिजे? शेवटी ते नाव आचारसंहितेमध्ये झाकावंच लागतं ना. मग टाकूच नका महानगरपालिका प्रभाग क्रमांक काम ह्या वर्षात ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे, त्या आयुक्ताचं नाव टाका, चालेल आम्हाला. तसं काय घरात खिशं खर्च संडास बांधलंय असे उपकार केले सांगतात. नगरसेवक कुणी पण म्हणा, दर 5 वर्षामध्ये संडास खराब होणार म्हणजे होणार. लोक वापरतायत, ते कडा तुटणार, दरवाजे तुटणार, टाईल्स सुटणार, घाण होणार, खराब होणार. अजून लोकांची मानसिकता काय लोक चुकीचे, ते खराब करतात, ते बांधवावंच लागणार नवीन, त्याला पर्याय नाही. मला काय म्हणायचं, हे प्रश्नाचा विचार करणार कोण? आपण आजपर्यंत साहेब साहेब म्हणतो, यांनी काय आपले उपकार केलेत का? मग त्याला साहेब म्हणायला पाहिजे. आणि काय घरगुती व्यवसाय आहे का? माझ्यानंतर माझी बायको नंतर हे तुम्ही स्थानिक असलं ठीक होतं, तुम्ही बाबा खरोखर जाणीवपूर्वक ठीक होतं. तुम्ही लोकांसाठी असं नक्की केलंय काय? पाईपलाईन टाकली सांगताय तानसा पाईपलाईन. अरे लोकांचे कनेक्शन करायला लोकांकडून पैसे घेतलेत, लोकांकडून पाईपचे. लोक बोलत नाही बिचारे. मी कोणा बापाला घाबरत नाही, मी काय वाईट केलं नाही, कुणाच्या बापामुळे मी इथपर्यंत बोललो नाही. माझ्या आई बाबांचे कष्ट, महाराजांची प्रेरणा, बाबासाहेबांची प्रेरणा, संविधानाचा अधिकार, न्याय व्यवस्था मी इथं बोलतोय. मला फरक पडत नाही कोणत्या पक्षाला मी काय बोलतोय, कारण की लोक मला टीका करतात. लोक काही पण आरडाओरडा करा, काहीतरी निष्पन्न करा, फक्त आरडाओरडा करून गोंधळ करू नका. रिझल्ट करा, रिझल्ट. कोणत्याही कामाचा, कोणत्या ऍक्शन प्लॅन मधून ऍक्शन प्लस थॉट इज इक्वल टू रिझल्ट असला पाहिजे. दॅट इज ऍक्च्युअली इक्वेशन ना. तुम्ही काय करताय, फक्त ऍक्शन घेतली की विचार करत नाही, विचार केला की ऍक्शन घेत नाही. पर्टिक्युलर रिझल्ट नाही देणार माणसाला. बाबा एक वेळ होती, मी सांगितलं तर राजसाहेबांनी टोलवरती मुद्दा घेतला होता. राजसाहेबांना टोलवरचा मुद्दा बीजेपी सरकारने पास केला. आता बरोबर बोलणार की चांगलं बोलणार, वाईट बोलणार? अपोजिट झालं ना. राम मंदिर, स्वर्गीय बाळासाहेब बोलले होते की राम मंदिर तरी बनाएंगे. आज ते मोदी त्यांनी बनवलं. मग आता विरोध करणार की अपोजिट करणार? प्रश्न आहे ना मोठा लोकांना. पण गुमराह करून टाकलं, मुंबई वाचली पाहिजे, मराठी वाचला पाहिजे. अरे मी काय म्हणतो, तुम्ही लोकांना फिरून नका बसू. आयुष्य एकदाच भेटलंय, परत आयुष्य भेटणार नाही. एका आयुष्यामध्ये एकदा संधी भेटते जगण्याची, परत पुढचा जन्म माहिती नाही. मग कशाला हे राजकारणाचं घाणेरडं राजकारण लोकांच्या गटरामध्ये गटर सोडला का नाराची कधी लाईन बाहेर काढतो, तसे लोकांच्या डोक्यात टाकू नका. तेच विचार आपण म्हणतो
की लोकांना आपण वाईट वाढायला लावतो. अरे तुम्ही या विचारांनी लोकांमध्ये जर प्रेम तोडून टाकलेलं आहे. जो माझ्या मंडळातला माणूस माझा आहे तो पक्षामुळे वेगळा झालाय. ही कोणती लोकशाही, ही कोणती न्याय व्यवस्था, हे कोणता संघर्ष? मला सांगा, अनेक पक्ष आता महानगरपालिकेत निवड, आता माझ्या विभागात शिवसेना लढते, म्हणजे उभाटागट लढतोय उमेदवार, त्यानंतर बीजेपीचा उमेदवार आहे, मी अपक्ष आहे, अजून एक वंचितच्या पण लढत आहेत, अजून एक अपक्ष दुसरे पण आहेत दोघे जण, हे सगळे 6 लोक लढतात. जिंकणार एकच आहे ना. मग बाकीच्या लोकांनी काय लोकांकडे पाहत असेल कोण वरती पण बघत बसणार का? त्यांना सुविधाचा अधिकार नाही का? त्यांना बोलायचा अधिकार नाही का? त्यांना मागायचा अधिकार नाही का? जो जिंकेल तसंच राज्य आहे का? राज्य याची गोष्ट आहे का? राज्य होतं महाराजांचं. 18 पगड जाती काम करत होत्या, पण कधी माझं कधी बोललं नाही. महाराज मीच लढे काय करू शकतो ही भावना घेऊन काम केलंय. आणि आजचं काय, आमचं काय बघा पहिलं, आमचं काय, मी येतो 15 मतं माझ्याकडे 40 मतं, आमचं काय, त्याचं काय, याचं काय, ही कोणती सिस्टम? अरे कॉमन सेन्स आहे. मी तुझा स्थानिक घरातला कॅपेबल आहे, लढू शकतो, बोलू शकतो. सुविधा पाहिजे तर आपल्याला एकत्र यावंच लागेल. माझं आव्हान आहे, आणि मी तुम्हाला सांगतो, माझं वाक्य लक्षात ठेवा. प्रभाग क्रमांक 127 मध्ये लोकांनाही जाणीव झालेली आहे. एका माणसाला आपण 10 वेळा मूर्ख बनवू शकत नाही, एका माणसाला आपण वारंवार मूर्ख बनवू शकत नाही. मूर्ख बनवण्याची एक लिमिट असते. लोक आता हुशार झाले, शिकलेली पिढी आले, त्याच्यामधून एखादा जर बोलणारा आला ना पुढे आपल्यासारखा, तर लोक जागृत होतात. झोप उडवायला वेळ लागत नाही. कधीतरी महाराजांच्या वेळेमध्ये जिजामातेनी पण लोकांची झोप उडवली होती, सावित्रीबाई फुलेंनी पण झोप उडवली होती, म्हणून शिक्षणाचं महत्व निर्माण झालं. बाबासाहेबांनी न्याय व्यवस्थेची झोप उडवली, सर्व धर्म समभावाचा कायदा आणला. ज्या लोकांवरती अन्याय होता एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीवरती, त्यांना पुढे आणलं. मग ते कोणतरी आवाज घेणारी माणूस होतो ना. आवाज आपण तरी केलाच पाहिजे ना. किती वेळ पक्ष संपत्ती प्रॉपर्टी काय गाड्या गोड्या घेऊन काय स्वर्गात जायचं का आपल्याला? सगळे इथेच राहणार आहे. पण जर माणूस म्हणून गेल्यावर आठवणी चांगल्या राहते लोकांच्या, ह्या तर भावना राहायला पाहिजे. हा कोणतं राजकारण आहे? राजकारणामध्ये स्पिरिच्युअलिटी, श्रद्धा पण पाहिजे, अभिप्राय पण पाहिजे, नियोजन पण पाहिजे, यांचं एक्झिक्युशन प्रॉपर पाहिजे. त्यातनं समाज घडणार आहे. माझा पक्ष, याचा पक्ष, यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, यांनी लादा लावला तर यांनी शेड बांधला, यांनी शेड बांधला त्यांनी लोखंड आणलं, यांनी पेंटिंग केली त्यांनी मंदिर दिलं. आणि संघर्ष स्पर्धा आहे का आपल्याच्यामध्ये? लोक खरोखर सगळ्यांची भावना ही आहे का लोकांना सुविधा भेटावून लढतात? जो तो सत्तेसाठी लढतोय, मी सुविधासाठी लढतोय, मला काही नको, 1 रुपया नको, काय गरज नाही. मी माझा असं पण सुखीच आहे. एक बायको, मुलगा, मी, आई बाप, असं पण 4 बहिणीचे संसार मी बघतोच आहे. मित्र म्हणून, म्हणजे फॅमिली म्हणून त्यांनी माझी खूप केलं. मी जे करतो शून्य आहे. आज पण लोकांनी मी जे पण काय करेल भविष्यामध्ये शून्यच आहे. अजून माझ्या लोकांना गरजेच्या गोष्टी नाही भेटल्या, ऍडव्हान्स सोडून द्या. पुढचं मला, मी एवढा घाणेरडा राजकारण नाही, माझी काय कागडी गेंडाची नाहीये खोटं बोलायला. फार सर्वसामान्य कुटुंबात मी आलोय. माझा प्रश्न एकच आहे की संघर्ष हा लोकांसाठी आहे, तो लोकांना घेऊन चला. संघर्ष जर तुमचा आहे तर तुम्ही ती भूमिका घेऊन चला, पक्षाची, याची, अमुक, त्याची, ते सगळी काय सिस्टम आहे हे सगळं चेंज झालं पाहिजे, माझी ही मनापासून अपेक्षा आहे. आणि माझा प्रश्न जो होता तुमचा की संघर्ष अजेंडा, मला हा अजेंडा आहे लोकांसाठी काहीतरी करण्याचा. मग बालवर्ग असेल, तरुण वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असेल, ज्येष्ठ वर्ग असेल, अपंग वर्ग असेल, विधवा वर्ग असेल, ह्या सगळ्या वर्गासाठी काहीतरी क्लेम आहे. प्रत्येक क्लास आहे, प्रत्येक क्लासची काहीतरी अपेक्षा आहे. ह्या सुविधांनंतर बऱ्याच सुविधा आहेत. अमुक गोष्टीसाठी अमुक गोष्टी झाल्या पाहिजे, पण त्या गोष्टी होण्यासाठी पर्टिक्युलर प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती जर इच्छा ठेवणारा नसेल तर त्या बऱ्याच गोष्टी. तर समजा माझ्याकडे 10 रुपये, पण मला माहिती आहे तुम्हाला तहान लागेल, मला समोर दुकान पण आहे, तू 10 रुपये बॉटल विकत देत नाही. माझी नीतिमत्ता पाहिजे की ते 10 रुपये खर्च करून तुम्हाला पाणी द्यायची. पण माझी नीतिमत्ता काय, माझे पैसे माझेच आहे, किंवा माझं हे माझंच आहे, सगळं मलाच पाहिजे, त्याच्या वाटेचं पाणी पण मलाच पाहिजे. मग कसं काय होणार सुविधा? हे बदल म्हणजे नीतिमत्ता पाहिजे. लायकी सगळ्यांची, सगळ्या गाड्यांनी सगळ्यांची लायकी सगळ्यांची, पण नीतिमत्ता कोणाची नाही. आपल्या नीतिवान, कर्तृत्ववान आणि वक्तृत्व करणारा आपलं नेतृत्व पाहिजे. आणि त्या स्थानिक गेल्या 25 वर्षानंतर आज भेटतंय. मी लढतोय, भले माझ्या वाईफचा, पत्नीचा, धर्मपत्नीचा चेहरा जरी असेल पुढे, तरी संघाचा चेहरा माझा उभा आहे, तिच्या पाठी मी उभा आहे. मी दाखवेल लोकांना काम कसं करायचं, नियोजन कसं करायचं. आपण त्या गोष्टी करू शकतो. कारण की जे आपल्या आई वडिलांच्या वेळी घर होतं तसं आज आपलं घर नाहीये. आज घर बदललं. आजी आजोबांचं घर कसं होतं बघा, आणि आपलं घर कसं बघा. महागाई एवढी वाढली पण घर डेव्हलप झाली नाही. तेव्हा टाईल्स नव्हता, घरात टाईल्स आला. तेव्हा घरात शॉवर आला, घरात टीव्ही आली, घरात एसी आला. मग काही काय आला, पण ज्यांच्या घरी आला की नाही आला. मग सरकार कोणतं पण असू द्या, तुम्ही जर कॅपेबल असाल तुम्हाला सरकारची गरज पडत नाही. कोणत्या सरकारमुळे मी MBA पूर्ण नाही केलं ना. माझ्या कष्टाचे, आई वडिलांचं कष्ट, माझी मेहनत, माझी प्रबळची शक्ती, मी संघर्ष केला, उपाशी दिवस काढले आणि माझं मी MBA पूर्ण केलाय. म्हणून मला कुणाची मला हा होणार काही घेणं नाही. मी संघर्ष सरळ सांगतो की माझा संघर्ष माझ्या आई वडिलांमुळे,
माझ्या माझ्या स्वतःच्या लाईफला घडवण्यासाठी होता. जर माझं लाईफ मी एवढं घडू शकतो, माझ्या गरिबीच्या लाईफला मी बदलू शकतो, गरिबी शिक्षण पूर्ण करू शकतो, काम करत करत लाईफ काढू शकतो, तर मी इतर मुलांना पण घडू शकतो. म्हणून मला संघर्ष करायचा आहे. आणि हा माझा संघर्ष स्वतःसाठी नाहीये. माझा संघर्ष आहे की तरुण पिढी घडली पाहिजे, तरुणांना मार्गदर्शन भेटलं पाहिजे, डिप्रेशनमधून बाहेर निघाले पाहिजे, योग्य वळण लागलं पाहिजे. निर्जीव गोष्टी गटर मीटर वॉटर लाईफ टाइम करूच आपण. ते सरकारी पैसे करायचंच आहे. पहिल्या दगडाच्या भिंती होत्या संडासला, नंतर विटाच्या भिंती आल्या, आता टाईल्स लागतात. आमच्या वेळी वायफाय पण लागेल भविष्य, माहित नाही काय लागेल. पण त्यांनी फरक नाही पडत. फरक यांनी पडतो की सजीव माणूसाला तुम्ही काय विचार देता, काय त्यांच्या विचारामध्ये बदल आणता, त्या बदलाने समाज घडतो. एक व्यक्ती घडला, मग मी एक व्यक्ती घडलो, माझं घर घडलं, गाव घडलं, माझा इथपर्यंत विभाग घडला, आता प्रभाग पण घडेल. आणि मला बघून बाकीचे पण घडतील ना. मला सांगा, 2017ला सुरेश पाटील साहेब नगरसेवक म्हणून निवडून आले आणि गणेश भगत 20 म्हणून सेवा करतात. मला सांगा की 17 पासून आतापर्यंत 17, 18, 19, 20, 2020 पर्यंत कुठं होता हळदी कुंकू, कुठं होता महिला दिन, कुठं होता लकी ड्रॉ? हे आपल्याला पण करायला लागले. लॉकडाऊन झाल्यावरती मी महिलांना एकत्र आणलं, बाबा आता कोरोनापासून घाबरायची भीती बंद करा, आता एकत्र या. आपण महिला दिन ठेवला, लकी ड्रॉ ठेवला, हेलिकॉप्टरनी महिलांना फिरवलं पूर्व विभागामध्ये, मुंबईमध्ये ठराविक महिलांना गिफ्ट दिले, मशीन दिले, शिलाई मशीन. कोण नसताना का बाबा माझे 4 पैसे कमवतोय, 4 पैशातला 1 पैसा माझ्या घरच्यांना, 3 पैसे समाजाला. लोकांना खूप नादेत पैसे उडवायचे, मला तेवढं नाही ना. सुखाची झोपतं घेतो, लोकांनी खर्च करून झोपलोय. वाईट गेलंय, वाईट आयटी रिटर्न पैसा आहे, आयटी रिटर्न भरून मी खर्च करतो. जर मी लयचा पाहिजे मला 7 वर्षाला लोकांनी विभागात राहूनच दिलं, माझा बोजा बिस्तारा कोणा भेटून दिला असं मला लोकांनी. पण आपण उभं राहिलो ना, पहिले त्यांना वाटलं फॉर्म पण पास होणार नाही. आणि आज फॉर्म पास झाला. माझ्यावरही प्रेशर होतं माघार घ्यायला, तुझं वय वाक्य आरामात लढ. पण मी काय म्हणलो, जर हारलो इलेक्शन तर कमवेल मी माझे कष्ट करून, त्याला वय वाक्य. पण लढणार तर मी आत्ताच. कुणी कुणाचा भाऊ नाहीये, सख्खे भाऊ, मी पण सख्खा भाऊ नाहीये. पण मी जिंकलो तरी कोणत्याही पक्षाची भूमिका घेईल, तो माझा प्रश्न आहे. पण मी लोकांना सांगितलंय, माझे कधी कार्यकर्ता बनू नका. कार्यकर्ता फक्त वेळेपुरता वापरला जातो. कार्यकर्ता बनण्यापेक्षा मला मित्र बना, जो मी तुमच्या लाईफ टाइम कामाला येईल. कार्यकर्ता फक्त पक्षाप्रती निवडणुकीप्रती वापरला जातो आणि मित्र आयुष्यभर असतात. माझी हात जोडून सगळ्यांना विनंती केली, मी कोणत्याही पक्षात जाऊ, मला तुम्ही फोन केला की तुझं काम होण्याची मतलब संपला विषय. मग माझ्या ह्या भूमिकेवरती मी हा अजेंडा घेऊन चाललोय. माझा संघर्ष एकच आहे, सुशिक्षित स्थानिक मोनाली समाधान शिंदे ह्या देखील उमेदवार आपल्या आहेत, त्या BSc शिकलेल्या आहेत, मी MBA शिकलोय. आता मला व्हायचं होतं नगरसेवक, आता मला व्हायला लागेल शाखा प्रमुख. पण शाखा प्रमुख देखील MBA शिकलेला असेल ना, जो गाईडलाईन शिकतो, लोकांमध्ये नम्रपणे वागू शकतो, बोलू शकतो, चालू शकतो, फिरू शकतो. आज ती गोष्ट गरजेची आहे. ह्या सर्व गोष्टींसाठी आपण संघर्ष करतोय. संघर्ष स्वतःचा असता तर मी म्हणतो एवढं कशाला करायला पाहिजे. हातपाय पडायचं, काम करायची, कष्ट करायचे, कुत्र्यावरती वसवस करायची, जेवण टाइमवरती काय नाही, पळतोय साठी. माझं वैयक्तिक ठरवलं की माझा वैयक्तिक खाऊन पिऊन सुखी आहे, काय फरक पडतोय मला. आणि इतरांना फक्त आपल्या घरादारासाठी 7 पिढ्यासाठी करायचं. निस्वार्थ सेवेवाली माणसं 20 वर्ष काम करत नाही, 20 वर्षामध्ये 2-2 पक्ष बदलत नाही. निस्वार्थ म्हणजे काय, ठाम राहा, निवडून येत नाही तोपर्यंत अपक्ष राहायचं ना. मग एखादा अपक्ष निवडून राहिला, मनसेत गेले, मनसेत नाही आला BJP. अरे शाळा सोडल्यामुळे विद्यार्थी पुढे जात नाही. विद्यार्थ्याला पण अपेक्षा पाहिजे, त्याचा माइंडसेट पाहिजे की मला अभ्यास केला पाहिजे. हा कॉमन सेन्स त्याच्या माइंडमध्ये पाहिजे. माझा मुलगा 10वी 3 वेळा फेल झाला, म्हणजे तो अभ्यास करत नाही म्हणून फेल झाला ना. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला भीती वाटत नाही. मला कोणाची भीती नाही वाटली, मी अभ्यास करून पुढे आलो. मी राजकारण लढतोय, मला भीती नाही ना हारण्याची. तो स्वामीचं गाणं ना जिंकण्याचा मोह नाही ना हारण्याची भीती नाहीच मला. स्वामी पाठीशी माझ्या, पण असे पण तसे पण. आणि येत्या 15 तारखेला मतदान पण लोक त्याच व्यक्तीला करणार जिथे लोकांना नाही कळतं सर्वसामान्य माणूस कोण आहे. प्रभाग क्रमांक 127चा नगरसेवक, नगरसेविका ही प्रभाग क्रमांक 127ची 6 नंबरचं बटन असलेली मोनाली समाधान शिंदे शिट्टीच वाजणार. शिट्टी फार अन्यायाच्या विरुद्धचं बटन आहे. ह्या शिट्टीने फार अन्याय सहन केला आहे. आज प्रत्येक माणसाला बघा पैशाची गरज प्रत्येकाला आहे, पण कितीही बँक बॅलन्स ठेवला ना तरी 2 टायमाचं खाण्यापुरते पैसे लागतात. बँकेतला बॅलन्स बघून एक वेळ समाधान भेटेल, पण डोक्यावरचा लोड बघून माणसाला समाधानी राहता येत नाही. किती लोक असे जे फॉर्च्युनरने फिरतात, मोठमोठ्या गाडीने फिरतात, पण लोड किती डोक्यावरती. तो गरीब 12 2 टाइम खातो, सुखी झोपतो तरी. आता काय हाय बीपी झाला, डायबिटीज झाला, हे प्रश्न आले, ते प्रश्न आले, अटॅकने गेले, 100 प्रश्न. मग एवढं हाव कशाला पाहिजे. भस्मा रोग झाला की मलाच पाहिजे, हे बंद व्हायला पाहिजे. आणि राजकारणाचं फिरवायचं जरी बंद झालं पाहिजे. तरुण पिढी, सुशिक्षित पिढी जेव्हा राजकारण येईल ना, तेव्हा राजकारणामध्ये लोकशाहीचा खऱ्या अर्थाने विजय होईल, लोकशाही उदयास येईल. खऱ्या अर्थाने जी लोकशाही डबघाईस गेली, अनेक प्रबळ काय होतं प्रभुत्व किंवा ज्यांनी फार मोठा प्रेशर लोकांना दाबलंय, तिथे लोकशाही दबली गेलेली. पण आमच्यासारखी जेव्हा तरुण पिढी येईल ना पूर्ण मुंबई, महाराष्ट्र, भारतामध्ये, तेव्हा ऑटोमॅटिक लोकशाही खऱ्या अर्थाने उदयास येईल.
लोकशाही आणि संविधानाचा खऱ्या अर्थाने उपयोग आणि वापर होईल. तोपर्यंत होणार नाही आणि ती वेळ चालू झालेली आहे. आज आपण बघतो स्पीचेस पण इंग्लिशमध्ये होतात. बरेच लोक आता यावेळी लेडीज एवढं लेडीजला प्राधान्य, महिलांना एवढं प्राधान्य भेटलंय. खूप चांगली गोष्ट की महिलांना प्राधान्य भेटलंय. मी पण टेन्शन मध्ये होतो ज्यावेळी डिक्लेअर झालं की महिला वॉर्ड झाला, आता काय करायचं. पण नंतर माझी पत्नी आतमध्ये किचन मध्ये होती, ती बोलली टेन्शन घेऊ नका, तुमचं सगळं स्वप्न मला माहिती आहे, मी आहे ना खंबीर तुमच्या मागे उभी. लेडीज वॉर्ड मी उभी राहील, मी भाषण करेल, काय बोलायचं मला सांगा, मी शिकेल, मेहनत घेईल, तुमच्या बरोबर उभी राहील. मला आधार आला माझ्या कशाला. माझं ती म्हणते तुमची स्वप्न एवढी बघासाठी सगळी पूर्ण आपण करू, काय फरक पडतोय. मला एक मुलगा आहे, कधी माझ्या मुलाबरोबर मी कधी फिरायला गेलो, कधी बायकोबरोबर पिकनिकला गेलो नाही, कधी माझा स्टेटस पडला नाही आजपर्यंत. हे कशासाठी, समाजाचे प्रतिनिधी म्हणून. जर मीच फिरलो, मीच मजा केली, मीच एन्जॉयमेंट केली तर लोक कधी करणार. माझं म्हणणं काय, काम करतं कुठे मजा केली ठीक आहे, एन्जॉयमेंट केलं ठीक आहे. यांचं काय, साहेब म्हणून राहतं रुपयामध्ये, पाय वरती कुडता कडक, आणि साहेबांच्या कुडताला घडी नाही पडली पाहिजे. मी म्हणतो असा प्रतिनिधी पाहिजे, असा प्रतिनिधी पाहिजे जो जमिनीवरून जो खाली बसायला तयार आहे, बिंदास एनी टाइम कुठे पण. ह्या हिशोबाने काम केलं पाहिजे. माझं एकच म्हणणं आहे नम्रपणे की आपल्याच विभागात सगळ्याच विभागामध्ये लोकांना विचार केला पाहिजे, तेव्हा कुठेतरी समाजामध्ये प्रबोधन आणि नवीन काहीतरी निर्माण व्हायची क्षमता वाढेल. हा माझा मनापासून माझं मनोगत आहे, ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. तर माझ्यावरती हा माझा अजेंडा पण आहे, हेच माझं विजन पण आहे की लोकशाही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढली पाहिजे, लोकशाही उदयास आली पाहिजे, लोकांना आपल्या मूलभूत गरजा भेटल्याच पाहिजे. आणि कोणताही माणूस आपल्या बापाचा पैसा खर्च करून करत नाही. सरकार जर माझे पैसे असताना मी 7 वर्ष एवढा खर्च करू शकतो, तर सरकारचे पैसे असताना मी लोकांना सगळं सुद्धा देऊ शकतो. ते पुढे सगळ्यांच्या बापाचे टॅक्स मधून आलेले पैसे मी 100% खर्च करू शकतो. काय प्रॉब्लेम आहे त्यात. कोणती उपकारची भावना, साहेबांची भावना, नको मला शॉल, नको मला श्रीपंड, नको मला मान सन्मान द्यायचं, तर पाणी प्यायला ते पण हरकत घरी जाऊन पिईल, काय फरक पडतोय. ही भावना पण सगळ्यांमध्ये पाहिजे. या भावनेमध्ये माझा हा अजेंडा आहे आणि याचाच विचार सगळ्या लोकांनी केला पाहिजे. आणि 100% यावेळी प्रभाग क्रमांक 127 हा विचार करणार आणि सर्वसामान्य नेतृत्वाला निवडून आणणार 100%. ते लोकांची घोषणा होती, खा कुणाचं पण मटन पण दाबा याचं तामोकम बटन. ह्यावेळी तेच होणार आहे, खा कुणाचं पण मटन पण दाबा शिट्टीचं बटन. तेच घडणार आहे. जे लोक बोलतात, मी नाही बोलत, मी जे ऐकतो प्रचार फेरीमध्ये लोकांची वाक्य वेगळे घोषणा विषय चालू असतात, हे असं आहे ते तसं, काही नाही राहिलं. म्हणून ह्या चिन्हांवरती जाण्यापेक्षा ना माणसावरती जा, व्यक्तिगत माणसावर प्रेम करा, व्यक्तिगत माणसाला कनेक्ट व्हा, त्या माणसाला ओळखा, त्या माणसावर राहा, त्या माणसावर आपलं रिलेशन बनवा आणि त्या माणसाबरोबर प्रगती करा. ते फार गरजेचं आहे. हे माझं यातनं सांगणं आहे. नवीन प्रभाग रचना, याद्यांमध्ये झालेले फेरबदल याकडे तुम्ही कसं पाहता, आणि तुम्ही 7 वर्ष गेली प्रभागामध्ये तुमचं योगदान देते, तर त्या प्रकारे तुम्ही काय सांगा. पहिलं तर प्रभागामध्ये जे बदल झाले किंवा काही यामध्ये चेंजेस खरोखर झालेले, त्याच्यामध्ये मी मगाशी गोष्ट बोललो, तीच गोष्ट मेन आहे की पहिल्या 127 मध्ये प्रभाग रचना चेंज केल्या होत्या. मध्ये इलेक्शन लागण्याच्या मुवमेंटमध्ये चेंज केलं होतं. 132 नंबर वॉर्ड झाला. 132 ज्यावेळी वॉर्ड झाला त्यावेळी पंचशील नगर, जय मल्हार नगर, गणेश नगर हा एकंदरीत नवीन भाग आपला 127 मध्ये ऍड झाला होता. आपण त्यावेळी ना त्यावेळी सेनेवाले गेले ना बीजेपी वाले गेले होते, जे आता उमेदवार उभे आहेत. त्यावेळी मी एकटा त्या विभागात गेलो होतो. मग तो खंडोबाच्या बाजूचा रोडसाठी लागणारं मटेरियल, उपक्रम, शिवजयंती, पायऱ्यांची कामं, गटरांची कामं, एका जिम मध्ये लागणारे इक्विपमेंट वगैरे, हे गटरांनी तुंबलेले गटर, गणेश तुंबलेले गटर त्यावेळी मी साफ करायला माणसं घेऊन गेलो. 132 वॉर्ड झालं. त्यावेळी मी पायऱ्यांचं काम केलं. एक तिथं आहेत विजय कदम, सगळं पायऱ्यांचं काम प्रॉब्लेम होता, फार मोठा कसलेला पायऱ्या होता, तिथं आपण ते काम केलं. त्यानंतर एक साईराम ग्रुपचं मंडळ, तिथं आपण जिमच्या मशीनचं काम केलं. त्यानंतर आपण तिथं ना वरती खंडोबाचं आपलं एक फार जागृत देवस्थान आहे, तर त्याच्या बाजूला एक रोड आहे, तिथं बाईक वगैरे वरती येतात, एमर्जन्सी ॲम्ब्युलन्स, डिलिव्हरी वगैरे लेडीज वगैरे येतात किंवा वयस्कर लोक कसे ना, त्याने मी तिथं मटेरियल टाकलं होतं. काही विचारांच्या लोकांनी राजकारण हा विषय काढून ते होऊन नाही दिलं. आणि नशिबाने कळत नकळत त्यावेळी यांनी माझी गिनती मूर्खामध्ये केली. त्याने वॉर्ड चेंज झाला, परत वॉर्ड चेंज होणार आहे, हा वर्ष तेवढं खर्च करतोय, अमुक करतोय, तमुक करतोय. पण मी त्यावेळी स्वतः सगळ्या गोष्टी केल्या आणि परमेश्वर कृपेने तो सगळा वॉर्ड पुन्हा आपल्यामध्ये आला. आणि आता यांना जाग आली की त्या विभागामध्ये गेले अनेक वर्ष बऱ्याच समस्या पेंडिंग आहेत, त्या विभागात काम नाही झालं. लोकांना तुम्ही मिसगाईड करताय एक प्रकारे तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी. लोकांना प्रॉपर गाईडलाईन भेटत नाही आणि आपण ते लोकांना देत चाललोय.
आणि मला 100% विश्वास आहे लोकांवरती. लोकांना एवढी समज आहे की योग्य काय आणि अयोग्य काय. कारण की आज शिकलेली पिढी वाढते, समजूतदार लोक वाढत आहेत आणि लोकांना कळतं पक्षप्रेमापेक्षा व्यक्तिगत प्रेम फार गरजेचं आहे नेतृत्वावरती, एखाद्या प्रतिनिधीवरती. त्याप्रमाणे 85 नगर असेल तिथे दत्त महाराजांचं मंदिर आहे, तिकडे मी सहकार्य नव्हतं केलं. आपण जे जे जमेल त्या विभागात ती कामं करायचा प्रयत्न केला त्याविषयी. पण मला काय म्हणायचं, जर हे बदल करायचं असेल तर जेव्हा मी काहीच नसताना मी एवढं करू शकतो, तर निवडून आला मी बरंच काही करू शकतो लोकांसाठी, हे द्यायची माझी भूमिका आहे. त्याच्यामुळे तो 100% भाग नवीन आलेला आहे. त्या प्रभाग रचनेमध्ये जेवढे पण फेरबदल त्यावेळेला आपण काम केलेलं आहे आणि काम 100% करणार आपणच. कारण की आपली नीतिमत्ता आहे, साहेब म्हणून घेण्याच्या आधी लोकांसाठी काहीतरी सुविधा, काहीतरी उपलब्धी करून देणे आपलं गरजेचं आहे. आपण त्या प्रत्येक गोष्टीला काम करायचा प्रयत्न करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलो कसा, म्हणजे माझं शिक्षण MBA झालेलं आहे. मॅनेजमेंट हा माझा डायरेक्ट रक्तावरच गेलेला आहे. मॅनेजमेंट, एखादा पर्टिक्युलर गोष्ट मॅनेजमेंट, यांचे जे कार्यक्रम होतात, माझे कार्यक्रम असे म्हणजे रातोरात आम्ही सेट करतो, दुसऱ्या एक्झिक्यूट करतो, त्याला मॅनेजमेंट आहे. म्हणजे माझे विचार, माझं एक्झिक्युशन अशा प्रकारचे की लोकांना कळत पण आल्याचे बॅनर लागले कधी. रिक्षावाल्यांना उपक्रम, आजपर्यंत रिक्षावाल्यासाठी मी काहीच नव्हतं केलं. रिक्षावाल्यासाठी आपण इन्शुरन्स ठेवले स्वखर्चाने, इन्शुरन्स निघाले पाहिजे. पालख्या सोडल्या नाही, भंडारे सोडले नाही, कोणते जयंती सोडला नाही, कोणत्या त्याप्रमाणे जर बघायला गेलं तर आपण अनेक याच्यामधून काम करत असताना वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये जयंती सोडला नाही. तर शिवजयंती असेल, आमच्याकडे भीमनगर चांगली वसाहत आहे, तिकडे बाबासाहेबांची जयंती असेल, पालखी असेल, वेगवेगळे उपक्रम असेल, 26 जानेवारीचे कार्यक्रम असेल, 15 ऑगस्टचे कार्यक्रम असेल, असा कोणता कार्यक्रम नसेल, गणपती, नवरात्री, दिवाळी, उठणे वाटप, कॅलेंडर वाटप, घरोघरी न पोचलेला क्रिकेट, कबड्डी, दहीहंडी, असा एक कार्यक्रम असेल. तुम्हाला बोलल्याप्रमाणे कसं शिवसेनावाले शिवसेना मंडळात पोचले आणि बीजेपीवाले बीजेपी मंडळात पोचले, पण समाधान शिंदे प्रत्येक मंडळात पोचला. कधी भेदभाव नाही केला. प्रत्येक जो माझ्या दारापर्यंत आला त्या प्रत्येकाला मी सहकार्य केले, स्वखर्चाने, स्वकमाईतनं. कधी विचार नाही केला मी हारेल की जिंकेल काय होईल. माझी भूमिका एकच आहे, कुठेतरी हा विचार लोकांच्या मनापर्यंत पण आता पोहोचलाय. म्हणून लोकही म्हणतात की आम्ही कोणाच्या टेबलवरती बसू, आम्ही कोणाबरोबर फिरू, पण मतदान यावेळी सिटीलाच करणार. ही चळवळ आहे. आपला संघर्ष सत्तेसाठी नाहीच आहे. संघर्ष हा सत्तेसाठी नाही, आपला संघर्ष आहे की एक नवीन चळवळ, सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत महानगरपालिकेच्या, याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस उदयास आला पाहिजे, चांगले नेतृत्व आणि शिक्षित लोक पुढे आले पाहिजे. हे उद्देश ध्येय घेऊन आपल्या राजकारणामध्ये आलेलो आहे. तर राजकारण माझा पिंड नाहीये, माझ्या घरात कोण राजकारण नाही, मला काय करायचं राजकारण करायचे. माझ्या एवढे शिकलेले लोक पोरं म्हणतील अरे राजकारण करण्यापेक्षा कुठेतरी आपलं सुखी आयुष्य जगलं का वाईट आहे पर्सनल. पण ते सोडून आपण इथपर्यंत आलो का आपल्याला समाजामध्ये प्रबोधन करायचं, समाजामध्ये बदल घडवायचे, तरुण पिढीला गाईडलाईन द्यायचे, वयस्कर लोकांचा आधार बनायचा आहे. स्त्रियांसाठी जसं आपण महिला दिनचा उपक्रम चालू केला त्याच्याप्रमाणे अनेक बचत गट त्याच्यासाठी उपक्रम चालू करायचे आणि वेगवेगळ्या गोष्टीवरती आपल्याला काम करायचंय. आजचा नवीन पंचशील जय मल्हार गणेशनगर याच्यावरती एक खंडोबा देवाचं देवस्थान आहे. आज प्रति शिर्डी बनली, प्रति बालाजी बनलं, प्रति जेजुरगुडे बनली. एवढ्या वर्षापासून आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, कुणी बनवलं आतापर्यंत. याने थोडंसं काम केलं, 4 पायऱ्यांचं काम केलं, थोड्या रंगीबेरंगी टाईल्स लावल्या. तो तिथे एक घोडा आहे, जय मल्हार खंडोबा देवाचा घोडा आहे, त्या घोड्याला अजून काही बदललं नाही. तिथं नीट प्रॉपर कासव नाही, दगडांचं बांधकाम नाही, थोडंफार केलं वाकडं तिकडे ते पण भिंत खचून जाते. मला एकदम खालच्या दर्जाचं काम क्वालिटी केलेलं आहे. तिथं अजून झाडं नाही, झाडांचं पाण्याचं नियोजन नाही, व्यवस्था नाही, लोकांना प्रॉपर पाणी प्यायला नाही, लोक ड्रम घेऊन आता पण नंबर लावून 10 मिनिटं भरतात पाणी. ह्या सगळ्या समस्यांवरती काम केलं पाहिजे. लोक इथं पायऱ्या प्रॉपर नाही, एक पायरी 1.5 फुटाची, त्याचं प्रॉपर नियोजन केलं पाहिजे ना. लहान माणूस चढणार कसा, वयस्कर माणूस चढणार कसा, ही छोटी छोटी गोष्टी काळजी घेणार कोण. जेव्हा मी फिरतो मला कळतं ऑटोमॅटिक की ते ह्या समस्या मला पूर्ण विभागातल्या समस्या सांगायची गरज नाहीये. मला तुम्ही इथे बसून विचारा कोणत्या विभागात तुमची समस्या आहे. पाण्याचा प्रश्न आहे, शौचालयाचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, मंदिराचा प्रश्न आहे आणि पायऱ्यांचा प्रश्न आहे आणि प्रॉपर नियोजित रोडचा प्रश्न आहे. हा जयमलाचा प्रश्न आहे. त्यानंतर तुम्ही खालच्या पट्ट्यामध्ये गेला तर ट्रान्सकामचा रोड कटिंगवाल्या लोकांचा प्रश्न आहे. खाली पाणी नाही, प्रॉपर गल्ल्या नाही, प्रॉपर गल्ल्यामध्ये लाईटी नाही, जिकडे तिकडे अंधार आहे. यांनी जर लाईट लावल्या असता तर मला लाईटी वाटायची गरज नसती पडली. यांनी जर हळदीकुंकू केले असते मला करायची गरज नसती पडली. यांनी जर दिवे लावले असते, यांनी चांगली कामं केली असती, मला इलेक्शनला उभं राहायची गरज नसती पडली. काय करते मला उभं राहायची. आज 100 समस्या आजच तोंडावरती सांगायला. आज भीमनगर सारख्या विभागामध्ये जवळजवळ 50 ते 60% लोक गव्हर्नमेंट जॉबला आहे, बीएमसी मध्ये जॉबला आहे. पण आज गव्हर्नमेंट जॉबला असं पण भीमनगरमध्ये मला सुविधा नाहीये. लोकांच्या मानसिकतेमध्ये आलेले बदल आहेत म्हणून. तर बिचारा तर भीमनगरच्या लोकांकडे एवढं ऑप्शन आहे. त्याची घरं खूप सुंदर काय काय लोकांची, काय काय लोकांची घरं फार साधी आहेत. पण त्या ह्याच्यामध्ये लोक एवढी समजून एवढी प्रेमळ आहे ना, ते जीवाला जीव देणारं भीमनगर आहे. लोक मला नेहमी म्हणली भीमनगर म्हणजे बापाचं नाही, भीमनगर बापाचं नाही. अरे बरोबर आहे, आतापर्यंत पण जीव लावणारा भेटला पण नव्हता ना. आज जीव लावणारा भेटला म्हणून भीमनगर पण आपलंय, गोळीबार पण आपलाय, सिद्धार्थ जवाहरलाल पण आपलाय, स्मशानभूमी जय मल्हार नगरचं आपलाय. तेव्हा मी बोललो की अँब्युलन्स जर जमलं नाही त्या भीमनगरच्या विभागाला मी माझ्या स्वखर्चातनं एक महिन्याचं गाडी दिली. ते नगरसेवकाला जमलं द्यायला. पण मी काय नगरसेवक होतो का.
मलाही 7 वर्ष झाली, म्हणजे एक तर मलाही पूर्ण झाला असतं ना, 2 वर्ष एक्स्ट्रा झाली मला. 7 वर्ष मी कष्ट घेतोय, मला मंडळ माहिती, मंडळाची नाव माहितीये, कोणत्या मंडळात कोण काय चाललंय, कोणत्या मंडळात कोणत्या कार्यकर्ता काम करतोय पण मला माहितीये. पण मी कधी भेदभाव नाही केले. तो कार्यकर्ता माझ्यापर्यंत कधी आला नाही, पण त्याच्या पोरांना पाठवलं मदत घ्यायला. मी भेदभाव नाही केला, पोरांनाही मदत केली मी. आज लोकांनाही जाणीव आहे की स्थानिक आणि शिकलेला माणूस पुढे येईल. ह्या भावनेवरती 100% 127 प्रभाग क्रमांकाचं जे गणित आहे ते 100% शेतीच्या बाजूने येणार आहे. स्थानिक सुशिक्षित म्हणून आणि प्रबळ इच्छाशक्तीने काम करणारे नेतृत्व म्हणून मोनाली समाधान शिंदे आणि समाधान नामदेव शिंदे या दोघांच्या मागे पूर्ण विभाग, आई बाप माईबाप म्हणून आमच्या मागे उभे आहे. हा माझा 100% विश्वास आहे. तुमच्यावर धमकी किंवा दबावाचे देखील फोन आले होते. तुम्ही अपक्ष लढा असं बोलत होते. तुम्हाला पक्षातून काय मिळणार आहे, तुम्ही अपक्ष लढा किंवा तुला काय पैसे पाहिजेत का, या हेतूने सुद्धा तुम्हाला कॉल आले, तर त्याबाबत तुम्ही काय सांगा? नाही, मला काय म्हणायचंय, माझा काय पिंड राजकीय नाहीये, सर्वसामान्य कुटुंबातला. तर माझ्या कुटुंबाला देखील इलेक्शन नवीन आहे, माझ्यासाठी पण नवीन आहे. समाजसेवा ही माझी भावना आहे. इलेक्शनची प्रोसेस ही माझी नवीन आहे. शिकलेलो जरी असलो तरी नवीन आहे. तरी पण माझ्या अपेक्षित लोकांना किंवा प्रतिस्पर्धीने वाटलं होतं की माझा फॉर्म पास होईल, मी फॉर्म पास होऊन उमेदवार पिक फायनल होईल. 1 तारखेला मला कळालं की अरे हे माघार बिगार हे सिस्टम पण असे असते की लोक माघार येतात. मला दबाव होता फार, माझ्या घरातले टेन्शन मध्ये, मी टेन्शन मध्ये, माझी आई रडते, वडील रडतायत, माझी बायको पण टेन्शन मध्ये. जर यांना काय केलं तर उद्या मला माघार घ्यायला लागेल. पण माझी ठाम निर्णय होता की संघर्ष एवढा केलाय ना, मी जेवढा संघर्ष केलाय ना तेवढा संघर्ष माझ्या मित्रपरिवाराने केलाय, माझ्या वेगळ्या तरुणांनी केलाय, लोकांनी केलाय, विश्वासाने केलाय. मला काय स्वार्थ साधायचा असता तर मी बोललो असतो फॉर्म मला चुकला म्हणून बाद झाला, आणि स्वार्थाची मलाही ऑफर होती, चांगली ऑफर होती. पण कोणत्या ऑफरला मी बळी न पडता, कोणत्या आमिषाला बळी न पडता मी स्वतःच्या बळावरती लढायचा निर्णय घेतला. आणि अपक्ष तर अपक्ष, पण लढणार 100%. आणि ती माझी भूमिका मी बजावली आणि मी खंबीर उभा राहिलो. 1 तारखेला माझ्यावरती फार दबाव होता की तुला 2 तारखेला माघार घ्यायचे. 1 तारखेला संध्याकाळी मी माझ्या बायकोला मुलाला घेऊन डायरेक्ट मोबाईल स्विच ऑफ करून गायब झालो. डायरेक्ट 2 तारखेला फॉर्म 5 तारखेला माघार घ्यायचे होते. डायरेक्ट 7 वाजता मी एरियामध्ये शिफ्टी करायला घालून दाखल झालो. म्हणजे मलाही दबाव होता, मी स्वतः साधला असता, तेवढी संधी साधून मी पण घेतली असते. पण माझा संघर्ष स्वार्थासाठी नाही, माझा संघर्ष आहे जनतेसाठी, विभागासाठी. मी बिंदास भिडलो, तसं मी भिडलो तशी माझी जनताही भिडते. आता माझी तरुण पिढी, त्यांनाही विश्वास पडला की हा प्रामाणिक आहे, हा मागे हटणार नाही, हा स्वार्थी नाही, हा लोकांसाठी किंवा आपल्या स्वतः स्वतःसाठी मागे हटणारे नेतृत्व नाही. असं बोलून तो मी मला भेटणार आमिष किंवा मला भेटणाऱ्या काही गोष्टी त्या मी मोठेपणा बाजूला ठेवून लोकांचा आणि समाजाचा आणि प्रतिनिधी म्हणून माझ्या प्रभागाचा पूर्ण विचार करून शांत डोक्याने म्हटलं मला 100% लढायचं म्हणजे लढायचंच आहे. आता भूमिका ठाम राहू. आज आपण उमेदवारमध्ये रेसमध्ये 100% आहे आणि आज आपण प्रभाग क्रमांक क्षेत्राचं नेतृत्व करतोय. आणि मला 100% विश्वास आहे, जेवढा प्रामाणिक कष्ट मी घेतोय तेवढेच प्रामाणिक साथ सोबत माझा विभाग मला 100% देणार, ही माझी 100% गॅरंटी. आणि असं पण सांगण्यात आलं होतं की तुला आम्ही पैसे देतो पण तू आमच्या पक्षात आहे. ते तर मी कधीच गेलो असतो, पक्षात जायला मला कुठे बंदी नव्हती. मी तर बाबाला शिकलेला, गाडी बिडी घेऊन एरियामध्ये फिरणारा नेतृत्व शिकलेला, बोलणारा, बोलू शकतो, तर कोणताही पक्ष घेऊ शकतो. पण मी कधी कोणत्या पक्षात नाही गेलो का आपली भूमिका ठाम पाहिजे. आपण काय बोललो, लोक नियुक्त पाहिजे, लोकांचा प्रतिनिधी पाहिजे. तर लोकांनी निवडून दिला तर प्रतिनिधी होऊया, लोकांनी नाही दिलं तर रामराम करूया, काय फरक पडतोय. काय भूमिका राहिलं. मला पैशांची खूप साऱ्या गोष्टीचं प्रेशर होतं, पण मी ते कोणत्या गोष्टीला कारण की मी माझ्या बघा लक्षात राहा, मी चाळीत राहून फॉर्च्युनरने फिरतो. म्हणजे मी पैसे बघितलेले त्याच्याआधी. पैसा बघून नीतिमत्ता फिरणारा मधला स्वार्थी माणूस मी नाहीये. पैसा बघून लोकांसाठी काय करता येईल या विचाराचा माणूस मी आहे. मी पैसे कमवले तर माझा मी असा पण खुश होतो. ते सोडून मी आज लोकांसाठी काय आलो, माझ्या घेतले 4 पैसे, माझ्या पत्रातले 4 पैसे, माझ्या कमाईतले 4 पैसे लोकांसाठी खर्च करायचे, दान दिली नीतिमत्ता. ते मला कामाच्या कधीच कमी मोकळा नसतो. पण ती माझी भूमिकाच नाही. माझी भूमिका एकच आहे की लोकांचा मी खरोखर आधार बनलो पाहिजे, लोकांनी मी खरोखर प्रेरणा बनलो पाहिजे, लोकांनी मी खरोखर मार्गदर्शक बनलो पाहिजे, लोकांना प्रॉपर लेवलला सांगणारा कोणतरी एक गाईड आधार बनलो पाहिजे. या भूमिकेवरती मी या महानगरपालिकेमध्ये मी आणि माझी पत्नी आम्ही दोघी सोबत उभे खंबीर. छोटा मुलगा आहे माझा, फॉर्म भरून आल्यानंतर देखील त्याला 4-5 दिवस ताप वगैरे येत होता, शेवटी त्याला ऍडमिट करावं लागलं. पण आम्ही फॉर्म भरल्यावरती आहे त्या अवस्थेमध्ये आम्ही नवरा बायको जाऊन त्याला ऍडमिट करून आलो SRP हॉस्पिटल टिळकनगरला. म्हणजे शेवटी संघर्ष आहे ना. आपण आपल्या मुलालाही तसं ठेवलं साईडला, बाबा दुखतंय ना तिथं मी थांबू शकत नाही. ही थांबली, मुलगी मला 3 वर्षाचा आहे, ती थांबली की माझ्या वाईफला मी प्रचार कोण करणार, फिरणार कसं काय, मी फॉर्म कसं काय भरणार, रॅली कशी काय निघणार. ह्या एका गोष्टीमुळे आम्ही बाळालाही थांबवलं की बाबाला ऍडमिट नको करायला. ही सांगायची गोष्ट नाही, मोठेपणाची गोष्ट नाहीये, परमेश्वराला सगळं माहिती खरं खोटं काय आहे ते. तर त्यावेळी आम्ही त्याला ऍडमिट केलं. मुलांना ते बघून जाणीव झाली की यार लय प्रामाणिक नेतृत्व आपल्याला भेटलंय आणि हाच प्रामाणिकपणा टिकवून आपल्या समाजासाठी काहीतरी कामं करता आली पाहिजे. परमेश्वराला माझी एकच प्रार्थना आहे की अशीच बुद्धी, असेच विचार सदैव माझ्या आयुष्यात राहू दे. बाकी कष्ट करायला मी भक्कम, काही टेन्शन नाही.
त्याच्यामुळे कोणत्या आमिषाला मी कधी बळी पडलो आणि पडणारही नाही. लोकांचा फायदा पाहिला, पहिली जनता, पहिला विभाग, मग मी, ह्या भावनेने मी या समाजामध्ये आलो. मी पूर्ण सगळ्यासाठी काय केलं की नाही त्याला माहिती नाही, पण माझ्या विभागासाठी मी नक्की करू शकतो, ही माझी भावना आहे. महाराजांनी अख्ख्या सगळ्यासाठी केलं, बाबासाहेबांनी अख्ख्या सगळ्यासाठी केलं, सगळ्या लोकांनी सगळ्यासाठी केलं. प्रत्येक क्रांती ज्योतीला माझं त्रिवार अभिवादन आहे, सगळ्यांनी सगळ्यासाठी केलं. पण मी माझ्या वॉर्ड पुढचं तर करू शकतो, हा माझ्या शिकलेला विचार आहे की माझ्या विभागासाठी करू शकतो. ह्या भावनेने मी राजकारणामध्ये आलो, नाही तर माझा राजकारणाचा काहीच संबंध नाहीये. तर ह्या भावनेला पुढे नेण्यासाठी परमेश्वर सद्गती सदिच्छेने, म्हणजे परमेश्वराची बुद्धी कायमस्वरूपी माझ्याकडे ठेव. बाकी कष्ट करायला भक्कम मी आहेच, आणि परमेश्वराची कृपा आहे, विभागातल्या लोकांची कृपा, आशीर्वाद आहे म्हणून इथपर्यंत आलो. अशीच साथ सोबत नेहमी राहू द्या. मी भक्कमपणे सगळ्यांच्या पाठीशी नेहमी उभा राहील, सेवेमध्ये तत्पर राहील, हीच माझी अपेक्षा मी व्यक्त करतो. धन्यवाद. दादा, आता एकंदरीत मी तुमचा सर्व प्रवास जाणला आणि तुम्ही काय काय भूमिका केल्यात, कायद्याविषयी धरा किंवा इतर कोणत्याही धरा, पण आता शेवटचा एक मुद्दा घेऊन आपण इथे पूर्णविराम देऊया. तुमचं अपील काय? माझं अपील सांगायचं म्हणजे एवढंच आहे की लोकांना कामं करून तरी मला कधी साहेब म्हणायची गरज नाही पडणार. लोकांना ज्या पण सुविधा पाहिजे त्या मी सक्षम आणि भक्कमपणे देऊ शकतो. लोकांसाठी नेतृत्व करू शकतो. लोकांना आवाज देताना जी भीती वाटते त्या भीतीचं मधलं मेन संघर्षाचं कारण मी बनेल की तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचवा, मी तो पुढे पोहोचवतो, मी संघर्ष करेल. मी लोकांना आपल्या ज्या रेग्युलर मूलभूत गरजांच्या सोबत जे मी बोलतो बाबा, लायब्ररी, मुलांचं एज्युकेशन, आरोग्याच्या विषयीचे प्रश्न, विभागामधल्या सुविधा, ह्याचं प्रॉपर नियोजित कामं झाली पाहिजे. त्यासाठी मोठेपणा द्यायची गरज नाहीये, त्यासाठी प्रॉपर काम करणं गरजेचं आहे. आणि तेवढा वेळ लोकांचा, जेवढा वेळ सर्वसामान्यांचा वेळ वाचवता येईल, जेवढा त्यांचा वेळ कष्ट करून वाया जातो किंवा घालत होते बिचारे कुटुंबासाठी, तो उरलेला वेळ घरात त्यांना देता येईल. त्यांचा वेळ माझ्याकडून जास्त वाया न जाता मी त्यांचा वेळ वाचवून त्यांच्यासाठी काय स्वतः करू शकतो ही मी भूमिका ठेवेल. कारण की सर्वसामान्य माणसाला वेळ नाहीये. आणि माझी मनापासून सगळ्या मायबाप जनतेला हीच प्रार्थना आहे की यावेळी मी एकटा सर्वांना 6 वर्षापासून भिडतोय. आता मला एकटं पडून नका देऊ, माझ्या पाठीशी उभे राहा. आपले जे उमेदवार आहे मोनाली समाधान शिंदे, 6 नंबरचं बटन शिट्टी ह्या बटनाला बहुसंख्येने पाठबळ देऊन शिट्टीला विजयी करा आणि येणाऱ्या काळामध्ये बदल घडवा, परिवर्तन घडवायची संधी तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आहे. शिट्टी हा फक्त शिट्टी एक चिन्ह नसून शिट्टी हा सर्वसामान्यांचा आवाज आहे, संघर्षाचा आवाज आहे, आपल्या झालेल्या अपमानाचा बदला आहे, आपल्यावरती केलेल्या अन्यायाचं उत्तर आहे. म्हणजे शिट्टी ह्या सर्व प्रभाग क्रमांक 127 मध्ये असलेल्या सर्व चिन्हांमधून फक्त शिट्टीचाच एवढा मोठा आवाज होतो. कारण की शिट्टी ही स्वाभिमानाची आहे, सुशिक्षित माणसाची आहे. शिट्टीला मतदान करा, शिट्टीला पाठबळ द्या आणि शिट्टीला महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 127चा आवाज म्हणून शिट्टीचा आवाज मुंबई महानगरपालिकेपर्यंत पोहोचवायला आमच्या पाठीशी तुम्ही घरातले आईबाप, मायबाप आणि मित्र, भाऊ आणि बहीण म्हणून पाठीशी उभं राहावं ही मनापासून मी तुमच्या पुढे विनंती करतो. आणि माझ्या मागे तुम्ही 100% उभं राहाल ही माझी अपेक्षा आणि मला प्रबळ इच्छाशक्ती देखील आहे की तुम्ही मला एकटं सोडून देणार नाही. मला 100% माझ्या पाठीशी उभं राहाल आणि 100% आपलाच झेंडा महानगरपालिकेवरती प्रभाग क्रमांक क्षेत्रातून सर्वसामान्य झोपडपट्टीतलं नेतृत्व, लोकांचं नेतृत्व सेवा करायला संधी भेटेल मी आशा व्यक्त करतो. आपण सर्वांनी माझे सर्व विचार ऐकले, मला बोलायची संधी दिली, ह्या विचारांना भक्कम करायला 7 वर्ष पाठबळ दिलं त्यासाठी म्हणून मी आपले आभार, मीही आणि मोनाली समाधान शिंदे आम्ही दोघे तुमचे व्यक्त करतो आणि आपले आभार मानून थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद. नमस्कार, मी सौ मोनाली समाधान शिंदे. आपण आपल्या दादांचे विचार तर ऐकलेलेच आहेत. दादांच्या आपल्या विभागाला घेऊन खूप सारे स्वप्न आहेत आणि ती स्वप्न साकार करायची संधी आता मला भेटली आहे. दादांच्या मागे कोणताही पक्ष नाहीये, कोणती सत्ता नाही आणि कोणी पाठीमागे असं खंबीर उपाही नाहीये. तरी विभागाला घेऊन जेवढी अडचणी आल्यात त्यासाठी नेहमी आपले दादा धावून आलेले आहेत. आपल्या विभागाला खरंच असे खऱ्या चेहऱ्याची गरज आहे. दादा सारखे बोलतात की उमेदवार आपले मोनाली ताई आहेत, पण मी जरी उमेदवार असले तरी त्यामागचा खरा चेहरा आपले समाधान दादा शिंदेच आहेत. सर्वांना माझा जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणजे विभागामध्ये काम करत असताना अनेक प्रसंग, अनेक अनुभव मला घ्यायला भेटले. कमी वयामध्ये, वयाने फार लहान आहे, पण माझ्या मायबाप विभागातल्या जनतेला मला सांगायचं आहे की फार लहान वयामध्ये मी मोठी जबाबदारी घेऊ इच्छितोय. ह्या जबाबदारीला मी परिपूर्णपणे पार पाडेल ही माझी स्वतःची मनशक्ती किंवा इच्छाशक्ती आहे. त्या इच्छाशक्तीला आपण सगळ्यांनी पाठबळ द्यावं. फार गरिबीतनं, माझे आई वडील काय मोठ्या घरातले मोठे कार्यकर्ते नाही, सर्वसामान्य कुटुंबातनं इथपर्यंत आलोय. तर माझी मनापासून अपेक्षा आहे की आपण सर्वांनी माझ्या पाठीशी उभं राहावं. जर गरिबीतनं येऊन मी माझं आयुष्य घडवू शकतो, माझ्या आई वडिलांचा साठी मी आधार बनू शकतो, तर मी माझ्या गरिबीतलं आयुष्य ज्याप्रमाणे बदललं त्याचप्रमाणे माझ्या विभागालाही मी बदलण्याची क्षमता ठेवतो. ह्या क्षमतेला पुढे येण्यासाठी आपण सगळेजण मागे राहावं.
मी पुढे चाललोय, तुमच्या सर्वांचा आधार माझ्यासोबत आहे हे गृहीत धरून गेली 7 वर्ष मी कष्ट करतोय. गरिबीतनं शिक्षण पूर्ण केलं, गरिबीतनं अनेक समस्यांना सामोरे जाऊन समाजसेवा देखील केली. अनेकांनी माझी खिल्ली उडवली, अनेकांनी माझी मस्ती केली. लोकांना वाटलंही नव्हतं की गेल्या 7 वर्षामध्ये जो 7 वर्षापूर्वी सुरू केलेला समाधान शिंदे, कोण कुठं समाधान शिंदे इथपर्यंत पोहोचेल, पण आज तो समाधान शिंदे घराघरापर्यंत पोहोचलाय, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचलाय. ते सर्व तुमचं प्रेम आहे. असंच प्रेम कायम राहू द्या. ह्या प्रभाग क्रमांक 127च्या संघर्षामध्ये माझ्यासोबत तुम्ही राहावं. आपली जी उमेदवार आहे सौ मोनाली समाधान शिंदे, BSc शिक्षण पूर्ण करून तीही गरिबीतनं इथपर्यंत आली. आमच्या दोघांच्या पाठीशी मायबाप म्हणून मी पाठीशी उभं राहावं ही मनापासून मी आपल्यासमोर अपेक्षा व्यक्त करतो. कारण की प्रवास करत असताना, प्रचार करत असताना अनेक लोक घरात बोलतात, आम्ही बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, पण यावेळी आम्ही मतदान तुम्हालाच करणार. तुम्ही स्थानिक पण आहात, शिकलेले आहात. त्यांचंही मनोबल जेव्हा मी ऐकतो ना, तर मला अजून हुरूप येतो की आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी मनापासून मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. लोक मला अक्षरशः अशी पण बोलली आहेत, आम्ही कुठे पण बसू, कोणत्याही टेबलला बसू, बुथला बसू, पण दादा यावेळी तुलाच आम्ही सहकार्य करणार. आम्ही बोलू शकत नाही, आम्ही पिक्चरमध्ये येऊ शकत नाही, पण पाठवून का होईना आम्ही भाऊ म्हणून, मित्र म्हणून, विभागातले म्हणून त्या पाठीशी उभं राहू. सगळ्यांचं मनोबल, प्रेम माझी खरीच ताकद आहे. ह्या ताकदीनिशीर मी सांगतो की येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये होणाऱ्या 15 जानेवारीला आपण सर्वांनी 6 नंबर शिट्टी समोरील बटन दाबून सौ मोनाली समाधान शिंदे व समाधान नामदेव शिंदे आमच्या चिन्हापुढे बटन दाबून आपल्या अधिकाराला गाजवून मतदान करून लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम आणि सर्वसामान्य नेतृत्वाला पुढे आणून समाज हिताचा उपयोग काम करण्यासाठी संधी द्यावी. जसा आजपर्यंत तुमच्यासाठी उभा राहिलो तसं याच्या पुढे तुमच्यासाठी उभा राहील हे बोलून मी माझं 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया जल्लोष करायला 16 जानेवारीला आपल्याच विभागासमोर, आपल्याच ऑफिस समोर. धन्यवाद.